कुणाल दाते सर, प्रशांत आडवडे सर, हरीश पांड्या सर आणि मनीष सर. मी कुणाल दाते सरांना विचारेन की तुम्ही NB स्पोर्ट्समध्ये आलात सर, NB ट्रॉफी बघताय, काय अनुभव आहे? राजस्विनी देवी थोरवे हा प्रश्न तुमचा आहे आणि आल्याला हा प्रश्नांचा भाडीमार माझ्यावर होईल हे मला अपेक्षितच होतं. खऱ्या अर्थाने आल्यानंतर वेगळ्याच दर्जाचं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून केलेलं आहे. निलेशदादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून आल्यानंतर मन प्रसन्न झालं हे क्रीडांगण पाहिल्यानंतर. कारण पहिल्यांदा ज्या वेळेला या स्पर्धेच्या सुरुवातीलाच मी या ऑर्गनायझर बरोबर जोडलो गेलो होतो त्यावेळेला मी अनुभवलं या क्रीडांगणाचं काम सुरू होतं. परंतु आता इथे असं वाटतंय की खऱ्या अर्थाने क्रिकेटसाठी ही पर्वणीच निर्माण करून दिलेली आहे या स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून. असंच कार्य करत रहा. आई एकविरा आई भवानीचा आशीर्वाद निलेशदादा भिंताडे यांच्यावर आहे आणि त्यांच्या स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने या वर्षीची ही स्पर्धा NB ट्रॉफी सध्या भरपूर नाव करते महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या जगतावर. थँक्यू सर, थँक्यू सो मच. जाऊया आपण आता क्वार्टर फायनलच्या दिशेने. मी मनीष पटेल सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करतो. माझ्यासोबत आहेत IPL कॉमेंटेटर मिस्टर कुणालजी दाते आणि क्वार्टर फायनल नंबर 1 स्टार्ट होते. भापकर 007 वर्सेस मांडवी चॅलेंज. आज पूल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, बॉल जाईल अगदी मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पहिलाच बॉल, पहिला धक्का. सुशांत जाधव बॅक टू पॅव्हेलियन. राजेश सोटे पहिलं षटक घेऊन आला आणि त्याने सर्वात मोठा मासा जाळायला लावला हे म्हणायला हरकत नाहीये. सुशांत जाधव ज्याचं नाव आहे, एक आक्रमक बॅटर गोल्डन डकचा शिकार ठरला आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर बॉडी बॅलन्स खूपच खराब होता हा स्ट्रोक खेळत असताना. ऑन साईडला ऑफ साईडचा बॉल खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्यानंतर जी उसळी बॉलने घेतली खाली ठेवू शकलेला नव्हता हा फटका सुशांत जाधव. पहिली विकेट पहिल्याच बॉलवर मिळवलेली आहे राजेश सोटेने. बघा NB ट्रॉफीची सुरुवात तर दिमागदार झाली होती कारण NB ट्रॉफीच्या पहिल्या बॉलवर उत्तुंग षटकार मारणारा फलंदाज मिस्टर सुशांत जाधव हेच होते आणि त्याचमुळे मात्र एक मोठी आशा अपेक्षा होती ती म्हणजे टीमला की मोठ्या धावसंख्येच्या दिशेने ती पहिलं पाऊल असेल. पण तो पहिलं पाऊल कुठेतरी अडखळलं आणि बाद झालेले आहेत फलंदाज सुशांत जाधव. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर तुम्हाला पाहायला मिळेल कुणाल निकम. ही क्वार्टर फायनल खूप काही सांगून जाणार आहे कारण आता लीग स्टेज संपले, आता नॉकआउट स्टेज सुरू होते. या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर प्रत्येक पाऊल मात्र तुम्हाला सावधानीने पुढे घ्यावं लागणार आहे. टेम्परामेंट अँड अटॅक यांची खूप चांगली सांगड तुम्हाला घालावी लागेल कारण आता 8 षटकाचं काही खेळताना ते मात्र खूप महत्वाचं होऊन बसणार आहे. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, अपील बघा, हा उत्साह बघा, हा आत्मविश्वास बघा, खूप काही सांगून जातोय कारण या ठिकाणी मात्र आता दबाव तंत्र वापरलं जाते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून. पहिलाच बॉल खेळत असताना पहिल्याच बॉलवर अशा पद्धतीचा एक आक्रमक फटका खेळण्याचा मानस धाडस केला आणि समोर राजेश सोरटे आहे, त्याच्याकडे वेग चांगला आहे, तो लेग कटरचा वापर चांगला करू शकतो. अशा परिस्थितीमध्ये हा बॉल चुकीच्या पद्धतीने खेळलाय कुणाल निकम. हा दुसरा निर्धाव चेंडू आलाय या षटकातला. दबाव बनतोय भापकर नॉट 7 वर. वन ऑफ द बेस्ट की बॉलर इन दिस एरा टेनिस बॉल विश्वामध्ये राजेश सोरटे यष्टीरक्षकाला बीट करून लीडिंग एज घेऊन बॉल जाते लॉंग स्टॉप एरियामध्ये, क्लिअर होते बाउंड्री, मिळतील 4 धावा, चौकार. पॉवर प्ले सुरू आहे आणि अशा फटक्यांमध्ये कुठेतरी फायदा होतो. मिस टाइम लीडिंग एज घेतल्यानंतर देखील बॉल थर्ड मॅन आणि लॉंग स्टॉप रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला, तिथे 4 धावा मिळालेल्या आहेत. 4 धावाने खातं उघडलं परंतु नक्की मी म्हणेन आत्मविश्वास नव्हता याही फटक्यामागे कुणाल निकम कडून. समटाइम मिस्टेक्स गिव्स यू बोनस असंच कुठेतरी म्हणू शकतो. या ठिकाणी तो बोनस मिळालाय. यावेळेस पुढे येऊन खेळायचंय की बॅकफुटला जाऊन खेळायचं या द्विधा मनस्थितीमध्ये होते पण मात्र बॉल लाईन भरकटतोय, वाईड लाईन ओलांडतोय मी ते. एकदा वाईडची धावसंख्या पुढे जाते ती म्हणजेच 5 वर. अवे फ्रॉम द बॉडी हा बॉल थोडासा बाहेर निघाला आणि जास्त बाहेर निघाल्याच्या कारणामुळेच पंचांनी हा वाईड बॉल घोषित केला. राजेश सोरटे पहिले षटक हाताळतोय. एक विकेट मिळवलं, ही देखील एक जमेची बाजू. हवेत आहे बॉल, पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक एज, पण मात्र निर्जन स्थळी बॉल लँड होतोय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक पुढे बॉल कॅरी करेल तोपर्यंत एक धाव पळून पूर्ण केलेली आहे आणि कुठेतरी खूप चांगल्या पद्धतीने जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय राजेश सोरटेचा. प्रत्येक फलंदाजाला वेगळेपण आणि एक व्हेरिएशनने गोलंदाजी करतोय.
कुणाल ज्या पद्धतीने सध्या फलंदाजी करतोय मला असं वाटतं की सकाळी सकाळी त्याने नक्की नशिबाचा ब्रेकफास्ट केलाय. ज्या पद्धतीने त्याच्या बॅटला लिडिंग एज लागलेले पाहायला मिळालेत, परंतु ते सध्या फिल्डरच्या हातामध्ये गेलेले नाहीयेत. त्याच्यामुळे सकाळी सकाळी मी म्हणे नशिबाचा नाश्ता करून उतरलाय मैदानामध्ये कुणाल निकम. येस एक्झॅक्टली. तुमची मेहनत तर महत्वाची आहे, तुमचा सराव सुद्धा महत्वाचा आहे, पण नियतीची साथ मिळणं देखील तितकीच गरजेची आहे. आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला मुख्यत्वे कुणालला मात्र नियतीची साथ मिळालेली आहे. आसिफ सय्यद वन ऑफ द बेस्ट बॅटर, स्ट्रायकर बॅटर ऑफ पुणे, स्ट्राईकवर असेल. पुन्हा एकदा पूल करायचं होतं, एज घेऊन बॉल जातोय फाईन लेग झोन बिहाइंड द विकेट. मिळतात या 4 धावा. पुन्हा एकदा नशिबाची साथ. धावसंख्या 1 गडी बाद 10. हा देखील बॉल चांगल्या टप्प्यावर होता. कधी कधी चांगल्या टप्प्यावरच्या बॉलवर देखील अशा पद्धतीने 4 धावा मिळू शकतात. आसिफ थोडासा जर पाहिलं तर थोडासा डबल माइंड राहिला. त्याला असं वाटलं की हा बॉल क्लिअर करून जाणार नाही फाईन लेग 38 सर्कलमध्ये खेळाडू जो होता त्याच्या डोक्यावरून, परंतु ज्या वेळेला तो बॉल क्लिअर करून गेला त्यावेळेला सुटकेचा एक निश्वास त्याने सोडला. ही खूप महत्वाची बाब आहे. परंतु आसिफच्या खात्यामध्ये 4 धावा जात आहेत. पहिले षटक सुरू आहेत, रन झालेत 10. बघा पहिल्या बॉलवर विकेट डाऊन झाला होता, पण मात्र ती तमा न बाळगता स्ट्रोक खेळले जातात. हा पुन्हा एकदा स्ट्रोक हवेत आहे. क्षेत्ररक्षक मिड विकेट मध्ये पोहोचेल, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल लँड होतोय. 2 क्षेत्ररक्षक बॉल अडवण्यासाठी पुढे पोहोचले होते जरूर, पण मात्र 2 धावा आरामात पूर्ण केलेल्या आहेत पळून. धावसंख्या येते म्हणजे एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 12 धावा. भापकर 007 ओनर आहेत. भापकर 007 चे सन्माननीय दुर्योधन बापू भापकर आणि मांडवे चॅलेंजर्सचे ओनर आहेत सन्माननीय चंदू शेठ गोगावले. ओनर देखील तितकंच मोठं कार्य या स्पर्धेमध्ये. संघमालक प्रत्येक महत्वाच्या स्पर्धांचा महत्वाचा घटक म्हणून मानला जातो आणि याही स्पर्धेमध्ये आपण पाहतो निलेशदादा भिंताळे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने एनबी ट्रॉफी 2022 हे आयोजन करण्यात आलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय संघमालकांची भूमिका तेवढीच महत्वाची राहिलेली आहे. त्यांनी योगदान दिलंय या स्पर्धेमध्ये. आपापला संघ त्यांनी निवडलाय ऑक्शनद्वारे आणि त्याच्यानंतर हे संघ प्रस्थापित झाल्यानंतर क्रिकेटचा एक आगळा वेगळा खेळ तुम्ही पाहताय. पहिलं षटक इथे समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा, 1 फलंदाज बाद होतोय. राजेश सोटेने हे पहिलं षटक हाताळलंय आणि सध्या कुणाल खेळतोय. 3 चेंडूमध्ये 5 धावांवर आसिफ खेळतोय. 2 चेंडूमध्ये 6 धावांवर भापकर नॉट 7 सध्या नाणेफेक पराभूत झाल्यानंतर फलंदाजी करत असताना. बघा आयडियली 8 षटकं पूर्ण करण्यासाठी 40 मिनिटं पुरेशी होत आहेत, पण आपण रिव्ह्यू घेतो, आपण बॅटरला इन आउट करतो, त्यामुळे आपण 5 मिनिटाचा ग्रेस पिरियड दिलेला आहे. पण त्या पलीकडे तुम्हाला वेळ मिळणार नाही याची देखील दखल दोन्ही संघांनी घ्यायची आहे. आता टायमर चालू आहे. 39 मिनिटं शिल्लक आहेत हा डाव पूर्ण होण्यासाठी. त्यामुळे आम्ही वारंवार ती सूचना तुम्हाला देत राहू जेणेकरून आजच्या संध्याकाळचा शेवटचा सामना सुद्धा 8 षटकांचा खेळता येईल. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर विशाल निघोत, स्ट्राईकवर असेल कुणाल निकम. आता आपण दुसऱ्या षटकात पोहोचतोय. हो या ऑन साइडला फक्त दिशा देण्याचं काम केलं. हलक्या हाताने बॉलला केलं टर्न. बॉल जाईल फाईन लेग, लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. चौकारांची सरबत्ती 4 धावा. लाईनच पूर्णपणे खराब होती या बॉलवर, कारण भरपूर जागा मिळाली हा फटका खेळत असताना. टाइम मिळाला विशेष म्हणजे, आणि फक्त दिशा देण्याचा प्रयत्न इथे झाला. फायनलीचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये होता. फक्त ते क्षेत्र क्लिअर करायचं होतं आणि ते इथे करून दाखवलेलं आहे कुणालने. हे जे फटके आहेत कुणालच्या बॅटमधून जे आता येत आहेत ते कुठेतरी आत्मविश्वास वाढवणारे फटके नक्की त्याच्यासाठी ठरतील. आणि येत्या 2 दिवसामध्ये शाब्दिक फटके सुद्धा कुणाल दाते यांच्या मुखातून तुम्हाला ऐकायला मिळतील. खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वलय निर्माण झालेलं आहे. सचिन बाड यांनी मात्र पुढे जबाबदारी स्वीकारली होती. त्यांच्या टीमने त्यांना साथ दिली आणि त्यांच्या मागे होते निलेश दादा भिंताडे. ऑन साइडला पूल केलंय. एलिव्हेशन नाहीये. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक. बॉल जातोय मिड विकेट सीमारेषा पार. अफलातून चौकार 4. ज्या नावाची चर्चा आपण करत होतो कुणाल, पहिले थोडंसं अडखळत खेळत होता आणि त्याच्यानंतर आता टॉप गिअरमध्ये बॅटिंग करतो. विशेष म्हणजे 2 चौकार पहिल्या 2 बॉलवर विशाल स्वागत त्याने केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे मी मगाशीच उल्लेख केला, आत्मविश्वास आता त्याचा वाढेल आणि हे फटके दर्शवतात त्याचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. चांगले फटके, गॅपमध्ये फटके येतात आणि पॉवर प्लेचा सुयोग्य वापर करत असताना कुणाल निकम. एक कुणाल खेळतोय, एक कुणाल बोलतोय आणि या डावावर आतापर्यंत वर्चस्व कुणालचं आहे. हा मात्र एक शूटर बॉल. टप्पा घेताना बॉल खाली राहतोय आणि चांगलं कमबॅक गोलंदाज विशालचं पाहायला मिळते. 1 गडी बाद 20 धावा. भापकर 007. हे गोष्टी देखील महत्वाच्या आहेत कारण ग्रीन टॉप पिच आहे, त्यामुळे अनइव्हन बाउन्स तुम्हाला देखील पाहायला मिळतील. तुम्हाला बॉल खालच्या उंचीने देखील जाताना पाहायला मिळतील आणि त्याचमुळे आताच्या या षटकामध्ये कुठेतरी पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न विशाल निगोडचा पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा तयार होतोय पंचांच्या उजवीकडून. ओव्हर द विकेट.
हवेत आहे बॉल, फोर्स केलंय बॉलला, एरियल रूट, बॉल डिस्पॅच होतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अफलातून दमदार एनबी षटकार. काय टायमिंग आहे इथे फलंदाज कुणाल याचं. आणि पहा पण स्लॉट मध्ये ज्यावेळेला तुम्ही बॉलिंग करता अशा परिस्थितीमध्ये लेफ्ट आर्म सीमरचा ज्यावेळेला तुम्ही वापर करता, स्लॉट मध्ये जर बॉल टाकला आणि जर फ्रंट फुटवर जर तुम्ही लॉफ्टेड ड्राईव्ह इथे दाखवला तर मात्र 6 धावा तुम्ही अर्जित करू शकता. हेच इथे दाखवले फलंदाज कुणालने. काय फटका होता, ताकद, नजाकत, टायमिंगचा पूर्णपणे मिलाफ या फटक्यामध्ये पाहायला मिळाला. आणि पहा स्वतःला स्ट्रेच करत असताना, फोर्स करत असताना बॉलला पाठवले लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांचा आडी. आणि रेंजमध्ये बॉल होता. रेंजमध्ये बॉल असल्या कारणाने मात्र तुम्हाला जास्त काही करायचं नसेल, कारण फील्ड रिस्ट्रिक्शन ओळखायचं आहे आणि तुम्हाला फक्त प्रहार करत जायचंय, करत जायचंय. आणि तेच तंत्र या ठिकाणी कुणाल निकम यांनी अवलंबलेलं आहे. 7 बॉल्समध्ये 19 धावा, खूप चांगला स्ट्राईक रेट आतापर्यंत मेंटेन केला. त्याचमुळे धावा मात्र वेगानं पुढे जात आहेत. चढता आलेख तुम्हाला स्कोर शीटवर पाहायला मिळतोय. 1 गडी बाद 26 धावा. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय विशाल निघोट. एकच चांगले सक्सेसफुल बॉलर आहे, चांगला ट्रॅक रेकॉर्ड. पण आजचा दिवस मात्र त्यांचा आतापर्यंत पाहायला मिळत नाही. पण ह्या गोष्टीसाठी तर मात्र कुठेतरी क्रिकेटमध्ये अनिश्चितता असते. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला, जे नको होतं ते झालं आणि पहिला दुसरा धक्का बसतोय टीम भापकर 0-0-7. सगळ्यात मोठी चूक मी म्हणेन फलंदाज कुणालची, कारण या षटकामध्ये 2 चौकार, एक मोठा फटका त्याच्या बॅटमधून षटकाराच्या स्वरूपात आला होता. अशा परिस्थितीमध्ये अशा पद्धतीचा फटका खेळणं कुठेतरी मी म्हणेन स्वतःच्याच पायावर एक धोंडा पाडून घेतलेला फटका हा त्याचा होता. आणि त्याचमुळे त्याला काय करावं लागते तर डगआउटच्या दिशेने निराश मुद्रेने जावं लागतंय. परंतु ज्या सामन्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, बेस्ट ऑफ पुणे विरुद्ध रेस्ट ऑफ महाराष्ट्र, हा सामना उद्या रंगणार आहे. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. उद्या ठीक दुपारी 2 वाजता या सामन्याची उत्कंठा शिगेला जाईल. प्रत्येक प्रेक्षकांचं इथे आम्ही सहर्ष स्वागत करू. यूट्यूब वाहिनी जी आहे tenniscricket.in ऑफिशियल वेबसाईट जे या स्पर्धेचं टेलिकास्ट करते. आणि सध्या आपल्या स्क्रीनवर पहा या ट्रॉफीज, या एनबी ट्रॉफीच्या माध्यमातून तुमच्या समोर प्रसारित केलं जातं हे एक चित्र. अप्रतिम असं कॅमेरावर्क कॅमेरामॅन देव याचं. या स्पर्धेसाठी खरोखर त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. tenniscricket.inचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. 26 धावा, 2 गडी बाद. 11 बॉलचा खेळ संपन्न झालेला आहे. शेवटचा बॉल असेल या सेकंड पॉवर प्लेच्या षटकातला. विशाल निगोत, सफलता मिळाली. 14 धावा खर्च सुद्धा झालेत. ओव्हर द विकेट तयार. स्ट्राईकवर अज्जू. पुन्हा एकदा बॉल खाली राहिलाय. तो एक स्पॉट आहे त्या ठिकाणी बॉल जेव्हा लँड होतो, बॉल तितकीशी अपेक्षित उसळी घेत नाहीये. 2 षटकांचा खेळ संपतो. धावसंख्या भापकर 0-0-7 या संघाची झालेली आहे. 2 गडी बाद 26 धावा. तर कुणालजी, जी आपण ऑक्शन सेरेमनीच्या अगोदर लॉन्चिंग सेरेमनी केली होती आणि जेव्हा एक कल्पना तुमच्यासमोर मांडण्यात आली की अशा पद्धतीने आपण एक टुर्नामेंट साकारणार आहोत, तेव्हा तुम्हाला वाटलं होतं का इतकं भव्य स्वरूप आहे एनबी ट्रॉफीचं? पहिल्याच प्रयत्नामध्ये मला नक्कीच विश्वास होता. निलेशदादा भिंताडे यांचं विजन जे आहे, सचिनजी बाड आणि त्यांची संपूर्ण टीम ज्या पद्धतीने पहिल्याच दिवशी आम्ही लॉन्चिंगसाठी ते उपस्थित झालो होतो, या क्रीडांगणावर उपस्थित झालो होतो. यानंतर आपल्याला काय काय करायचं आहे, कशा कशा पद्धतीने आम्ही वेगवेगळ्या टप्प्यांवर काम करणार आहोत, क्रिकेट या खेळासाठी मेहनत आम्ही घेणार आहोत. आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळेला निलेशदादांना मी पहिल्यांदा भेटलो त्या हॉलमध्ये, त्यावेळेला त्यांचं देखील म्हणणं तेच होतं की यावर्षी आम्हाला या स्पर्धेमध्ये काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे. वेगळं काय तर क्रिकेट या खेळासाठी अजून काय पाहिजे आपल्या स्थानिक खेळाडूंना, या पुणे जिल्ह्यातील खेळाडूंना, ते त्यांनी सर्वच दिलेलं आहे. आणि त्याचमुळे मला त्याही वेळेला विश्वास होता की अशी स्पर्धा ते आपल्यासमोर नक्की घेऊन येतील. आणि इथून पुढे तर आणखीन आशा दुणावलेल्या आहेत की पुढच्या वर्षीचं आणखीन दमदार आयोजन ते आपल्या भेटीला नक्की आणतील. आणि त्याची सुरुवात मात्र उद्यापासूनच ते करतील. आणि खऱ्या अर्थाने पुढच्या वर्षी देखील एनबी ट्रॉफीचं स्वरूप भव्य, दिव्य आणि वेगळं असेल. बघा, म्हणतात ना की चांगल्या व्यक्तींच्या संपर्कात राहा, कारण सोनाराचा कचरा हा वाण्याच्या बदामापेक्षा महाग असतो. त्याचमुळे एक चांगलं व्यक्तिमत्व पुणे शहराला लाभलेलं आहे आणि त्यातल्या त्या टेनिस बॉल क्रिकेटसाठी खूप चांगलं कार्य तुम्हाला निलेशदादा भिंताडे आणि त्यांच्या पूर्ण टीमचं पाहायला मिळते. नवीन बॉलर सूरज, ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा फोर्स करण्याचा प्रयत्न, बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. खूप चांगलं रिलीज पॉइंट, चांगल्या पद्धतीने एक्झिक्युशन, प्रॉपर रिझल्ट जातोय तो म्हणजेच बॉलरच्या खात्यामध्ये. चांगली लाईन. आणि विशेष म्हणजे काय तर फलंदाजाला फॉलो केलं गोलंदाजाने, अगदी पाहिलं थोडंसं आउटसाइड द ऑफ स्टंप तो शफल होतोय, त्याच दिशेने बॉल टाकला आणि पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. बॉलर तयार. ओव्हर द विकेट. एज आहे, यष्टिरक्षकाची उंची कमी पडली आणि त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होऊन पोहोचतोय लॉंग स्टॉप सीमारेषा पार. मिळतील 4 दर्जेदार एनबी चौकार.
या महत्वाच्या धावा आहेत आसिफ सय्यदच्या बॅटमधून, कारण पहिला बॉल ज्यावेळेला तो खेळला काही वेळेला जो आत्मविश्वास पाहिजे होता तो दिसला नाही. दुसऱ्या बॉलवर देखील लिडिंग एज घेतल्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. या महत्वपूर्ण धावा आहेत. पॉवर प्लेमध्ये 13च्या सरासरीने बॅटिंग केली आणि आता या तिसऱ्या षटकामध्ये देखील धावा येत आहेत. हे खूप चांगली बाब मी म्हणेन भापकर नॉट 7 साठी. धावांचा आढावा घेतला तर बिहाइंड द विकेट खूप जास्त धावा जमवलेल्या आहेत आतापर्यंत आपण पाहिलं भापकर 007 या संघाने. आणि क्षेत्ररक्षण तर चांगलं होते पण मात्र ती साथ मिळत नाहीये. बॉल देखील कुठेतरी छेडखानी करतोय. पुन्हा एकदा इन फ्रंट ऑफ द विकेट खेळायचं होतं. इनसाइड एज बॉल जाईल. मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. बॉल कॅरी करेल तोपर्यंत एकच धाव मिळते. बघा अधूनमधून चौकार येतात आणि सिंगल्स डबल. खूप चांगलं तंत्र या ठिकाणी भापकर 007चं. तंत्र भापकर 007चं चांगलं आहे, परंतु तंत्र फलंदाजीमध्ये मात्र कुठेतरी मी म्हणेन आसिफचं चांगलं नव्हतं, कारण सातत्याने ऑन साईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न तो करतोय. शफल होता आउटसाईड ऑफ स्टंप. ऑफ साईडला त्याने अजूनपर्यंत कुठलाच फटका आतापर्यंत तरी मारलेला नाहीये. त्याच्यामुळे कुठेतरी तंत्रशुद्ध फलंदाजी करणं त्याच्यासाठी खूप गरजेचं असेल. एक्सपेक्टेड. बघा यावेळेस ड्राईव्ह केलंय बॉलला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये सूर घेऊन हा कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न. थोडीशी नियतीची साथ मिळाली नाहीये पण प्रयत्न खूप चांगले पाहायला मिळाले. दरम्यान 2 धावा मिळत आहेत. 2 धावांची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 33 धावा. अज्जू खेळतोय 2 वर आणि आसिफ खेळतोय 11 वर. सुधीरचा हा प्रयत्न होता पहा. आउटसाइड द ऑफ स्टंप वाईड यॉर्करचा प्रयत्न होता आणि हाफ व्हॉलीवर घेऊन खूप चांगला ड्राईव्ह तिथे दाखवला. सुधीरने धीर सोडलेला नव्हता. त्याने प्रयत्न केला परंतु प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात, परंतु इथे थोडंसं अपयश आलं. चांगला प्रयत्न सुधीरचा. You are watching NB Trophy 2022 Season 1 आणि one of the best tournament तुम्हाला या पुण्यात महाराष्ट्रात पाहायला मिळते. पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप. कधी कधी स्टंप टू स्टंप अटॅक करणं गरजेचं नसते. फलंदाजाचा स्टान्स ओळखून आउटसाइड द ऑफ स्टंप देखील तितकीच महत्वाची आहे. या ठिकाणी सागरदादा भिंताडे यांना पाहायला मिळेल, कारण खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं देखील एक नेत्रदीपक कार्य राहिलेलं आहे NB ट्रॉफीसाठी. फक्त NB ट्रॉफीसाठी नाही तर निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनसाठी देखील, कारण त्यांची भूमिका तेवढीच महत्वाची राहिलेली आहे प्रत्येक कार्यामध्ये NB ट्रॉफीच्या माध्यमातून. पुढे ठेवण्यात आलं होतं. बॉलला केलंय ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक पोहोचेल मिड ऑफचा पलीकडे. दरम्यान 1 धाव तर मिळते. चांगला कॅरी केलाय बॉलला. थ्रो करेपर्यंत एकाच धावेवर दोन्ही फलंदाज थांबत आहेत, कारण हे महत्वाचं आहे. होकार नकार यांचं संतुलन क्रिकेटमध्ये महत्वाचं. धावसंख्या झालेली आहे 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 34 धावा. चांगलं षटक सूरजचं. या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च करण्यात आल्या. 2 ओव्हरमध्ये 26 धावा होत्या. या षटकामध्ये गोलंदाजी चांगली झाली. विशेष म्हणजे आपण पाहिलं फलंदाजाला जखून ठेवण्यामध्ये यश प्राप्त झाले. आमचे गुणलेखक मित्र आहेत जे आपल्या स्क्रीनवर सध्या पाहायला मिळतात. खूप महत्वाची भूमिका यांची असते, कारण गुणलेखक म्हटल्यानंतर आमच्या पाठीचा कणा मानले जातात. निलेश पोमन, अक्षय निर्मळ हे एक महत्वाच्या भूमिकेमध्ये आहेत गुणलेखक म्हणून या स्पर्धेसाठी. 34 धावा झाल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय. सूरजचं चांगलं षटक. प्रोजेक्टेड स्कोअरवर नजर तुम्ही टाका. कुणाल या अगोदर बाद झाला जो चांगली फलंदाजी करत होता. त्याने 19 धावा केल्या. अज्जू बेपारी हे नाव चर्चेमध्ये नेहमीच असतं. अज्जूकडून अपेक्षा आहेत. आसिफ सय्यद हा खेळाडू थोडासा अडखळत खेळताना दिसलाय, परंतु त्याच्याकडे क्षमता आहे म्हणूनच तो सध्या चांगला खेळ करताना दिसतो. आणि अफजलजी यांना तुम्ही सध्या स्क्रीनवर पाहताय. आयोजकांच्या भूमिकेमध्ये यांची देखील भूमिका खरोखर खूप महत्वपूर्ण राहिलेली आहे, कारण क्रिकेटचा प्रचंड अनुभव यांच्या पाठीशी आहे आणि आपण देखील आपल्या परिसराला पुण्याला काहीतरी देणं लागतो क्रिकेटच्या माध्यमातून. त्याच्यासाठी त्यांनी नेहमीच हा प्रयत्न केलाय. या ठिकाणी एक कमेंट आली होती, नक्कीच आपण थोड्या वेळात ती वाचूया. दरम्यान यस देणाऱ्याने देत जावे आणि घेणारे घेत जावे असं म्हटलं जाते. आणि या ठिकाणी मात्र आता क्रिकेटपटूंनी घेत राहावं. आपण निलेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने तुम्हाला वारंवार काही ना काही नवीन नेहमीच मिळत राहणार आहे. नवीन बॉलर बॉलिंग मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. धनाजी राऊंड विकेट. ऑन साईडला फ्लिक केले क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेगला डीप मधून पुढे येईल तोपर्यंत 1 धाव मिळते. सहजतेने ही 1 धाव पूर्ण केलेली आहे, कारण एक चांगली धावगती मेंटेन केली आहे भापकर 007. अज्जू बेपारीच्या भात्यामध्ये चांगले चांगले फटके आहेत. त्याच्यापैकी हा फटका, फ्लिकचा फटका, काय फटका. मनगटाच्या सायने बॉलला वळवलं आणि अगदी बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने गेला. त्याच्यामुळे अज्जू बेपारी हे नाव चर्चेमध्ये राहील या सामन्यामध्ये. तो कशी फलंदाजी करतो हे पाहायचं या सामन्यामध्ये. रन झालेले आहेत 35 धावांना ब्रेक लावण्यासाठी धनाजीला बोलावण्यात आला होता आणि पाहूया तो ब्रेक लागतोय का, कारण अज्जू बेपारी धावांचा व्यापारी बनण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी मान्यवर देखील तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. हो, एज घेते इनसाइड एज. रुबी कट. बॉल जातो यष्टिरक्षकाच्या मागे. मिळते 1 धाव. धावसंख्या पोहोचते ते म्हणजेच 2 गडी बाद 36. BSF जवान विकास भोसले यांची फोनवरून कमेंट आली आहे. त्रिपुरा बॉर्डरवर तैनात आहेत आणि वर्ल्ड कप मधून हिंदुस्थान बाहेर पडल्यामुळे आम्ही थोडे निराश झालो होतो, पण पुण्यनगरीमध्ये सुरू असलेल्या NB ट्रॉफीचं थेट प्रक्षेपण पाहून पुन्हा आम्ही
सर्वजण सुखावलो आहोत. त्रिपुरा बॉर्डरवरून आम्ही पुन्हा वर्ल्ड कप पाहतोय की काय असं वाटतंय. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे, हवेत आहे, काही काळ बाउन्स घेऊन बॉल सीमा पार, मिळतील 4 NB चौकार. अच्युत बेपारी, मी मगाशीच उल्लेख केला या खेळाडूकडे चांगले फटके आहेत. फुलर लेनचा बॉल होता, अगदी हेलिकॉप्टर स्टाईलने अक्षरशः खोदून काढला हा फटका. वाडी शिलॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याला बीट करून बॉल सीमारेषा पलीकडे गेला. 4 धावा मिळतात. टीमची धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या 34 षटक प्रगतीपथावर आहे. चांगला खेळताना दिसतोय भापकर. नॉट 7 हा संघ आणि एक चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न अजू बेपारी आणि आसिफ सय्यद इथे करताना दिसतील. बीट द हिट विथ युअर बॅटिंग या ठिकाणी तेच करताना पाहायला मिळालेलं आहे. अज्जू या षटकामध्ये कुठेतरी त्याला तो सूर गवसलाय असं जाणवायला लागलंय, जो अडखळत होता सुरुवातीला. धनाजी पुन्हा एकदा राऊंड विकेट. ऑन साइडला पुल करायचं, लिडिंग एज यष्टिरक्षक त्या ठिकाणी मात्र हय गय करताना पाहायला मिळाला. आणि नक्कीच मला असं वाटते की आता एक कुठेतरी विजा एक्सटेंड झालेला आहे फलंदाजाचा. विजा तर एक्सटेंड झालाय, परंतु इथे मी म्हणेन कॅचेस विन द मॅचेस. ज्या पद्धतीने आपण पाहिलं पूल करण्याचा प्रयत्न होता, जो बाउन्स मिळाला होता धनाजीला खेळपट्टीपासून, तो बाउन्स ओळखू शकलेला नव्हता फलंदाज अजू बेपारी. आणि इथे खूप महत्वाचा क्षण होता, इथे झेल सुटलाय, त्याच्यामुळे हा खेळाडू आपले रंग इथे उधळताना दिसेल. दरम्यान तुम्ही फ्लॅग्स देखील पाहिले सर्व संघांचे. हवेत आहे बॉल, खूप चांगल्या पद्धतीने धावांसाठी धाव सुरू करण्यासाठी फलंदाज पुढे आला होता. एक कॅच ड्रॉप झाली, प्रत्युत्तर देताना पुढच्या बॉलवर मोठा स्ट्रोक, बॉल सीमा पार, षटकार. याला म्हटलं जातं जखमेवर मीठ सोडण्यासारखा हा फटका होता, कारण या फटक्यामध्ये पहा ताकद चांगली होती, टायमिंग खूप चांगलं होतं. बॉल इथे पाठवले थेट मिडविकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. काउकोनाने मिडविकेटच्या मधून हा षटकार ठोकला अजू बेपारीने. झेल सुटल्यानंतर इथे एक अप्रतिम फटका. यू हॅव टू ग्रॅब एव्हरी ऑपॉर्च्युनिटी ड्युरिंग गेम प्ले. या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना मात्र तुम्हाला सर्व गोष्टीकडे लक्ष द्यावं लागते. वेलकम टू पुणे फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट NB ट्रॉफी. कुणाल दाते सर, हरीश पंड्या सर यांचं या ठिकाणी आगमन आणि त्यांचं स्वागत. बॉलला फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न झाला. आउटसाइड द ऑफ स्टंप, बॉल योग्य त्या ट्रॅकवर होता आणि त्याचमुळे मात्र पंचांकडून मात्र कुठल्याच पद्धतीची भूमिका पाहायला मिळाली नाही. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर भापकर 007 या संघाची धावसंख्या झाली 2 गडी बाद 46 धावा. 4 षटक इथे समाप्त होत आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय, 46 धावा झाल्यात. आणि एक महत्वाची गोष्ट पाहायला मिळाली, धनाजीचं हे षटक व्हरायटी परिपूर्ण असं षटक मी बनेन. या ओव्हरमध्ये विविधता आपल्याला पाहायला मिळाली, अचूकता पाहायला मिळाली. एक षटकार एक चौकार जरूर आला आणि त्यामध्ये अज्जूचे फटके चांगले ठरले, परंतु एक जो बॉल त्याने टाकला होता, जो उसळी घेणारा बॉल ठरला होता, तिथे अज्जूची विकेट मिळता राहिली. त्याच्यामुळे धनाजी थोडासा निराश असेल, परंतु मी म्हणेन हे षटक खूप चांगलं त्याने हाताळलं. कमेंट आली आहे, नाईस कॉमेंट्री कुणाल दाते सर. मनीष सर तुम्हाला लवकर पाहणार आहे आम्ही पुरंदर प्रीमियर लीगला. थँक्यू फॉर कमेंट मिस्टर मास्टर ब्लास्टर. तर ही खूप चांगलं नियोजन या ठिकाणी पाहायला मिळते. कॉमेंट्री बॉक्स जो शिस्तबद्ध, खूप चांगली साऊंड क्वालिटी मेंटेन केलेली आहे, खूप चांगली बिग स्क्रीन ज्यावर पाहून आपण रिप्ले पाहू शकतो, खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रोकचं विवरण करू शकतो, एक चांगली साईडलाईन आपल्याला पाहायला मिळते आणि खूप चांगल्या पद्धतीने बॅनरिंग आणि एक प्रशस्त असं व्यासपीठ प्रेक्षकांसाठी देखील त्या ठिकाणी गॅलरीज बनवल्या गेलेल्या आहेत. तर जे एका मोठ्या टुर्नामेंटमध्ये हवंय ते सर्व काही तुम्हाला NB ट्रॉफीमध्ये पाहायला मिळते. हो, अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केला आणि त्याचमुळे चर्चा होते या स्पर्धेची. फक्त महाराष्ट्रापुरतं ही मर्यादित राहिलेली नाहीये स्पर्धा. आपण पाहतोय भारताच्या कानाकोपऱ्यात ही स्पर्धा जाऊन पोहोचलेली आहे. त्रिपुरावरून आपले जे जवान आहेत तर त्यांनी देखील खूप चांगली कमेंट दिली. विशेष म्हणजे विकासजी भोसले सध्या तिथे तैनात आहेत त्रिपुरा बॉर्डरवर. त्यांनी देखील सांगितलं की ही स्पर्धा आम्ही पाहतोय आणि खऱ्या अर्थाने खूप एन्जॉय आम्ही ही स्पर्धा केलेली आहे. हे प्रेम आहे क्रिकेटवर त्यांनी दिलेलं आणि त्याचमुळे चर्चा होते या स्पर्धेची. सध्या 4 षटकांचा खेळ संपलाय, 46 धावा झाल्यात. अजू बेपारी आणि आसिफ सय्यद ही सध्या फलंदाजांची जोडी मैदानामध्ये. आणि आता गोलंदाजीसाठी सज्ज होतोय सूरज. ज्या सूरजचा मी मगाशी उल्लेख केला, या गोलंदाजाने प्रभाव टाकलाय, या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. विकेटचा कॉलम जरी खाली असला तरी मात्र या गोलंदाजाने छाप सोडलेली पाहायला मिळाली आहे. अचू बेपारी एक जीवदान मिळालं. आसिफ थोडासा अडखळत खेळला. आता त्याच्याकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा टीम मॅनेजमेंट नक्की करताना दिसेल. पहिला बॉल या षटकातला, पहिला बॉल जाऊ दिलाय विकेट किपरसाठी. अंपायर इथे आमच्याकडे वळण घेत आहेत, पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. शशी साटम हे सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि सूर्यकांत अडाव सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला आज ज्यांचा वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. बॉलर पुन्हा एकदा तयार सूरज.
पहिला चेंडू खराब होता, दुसरा चेंडू थोडासा पुढे टाकलाय, परंतु क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने, झेल सुटला आणि त्याच्यानंतर चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे, चौकार. या ठिकाणी नियतीची साथ कशी मिळते याचं खूप चांगलं मूर्तिमंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. भापकर 007 जो बारामतीवर मुख्यत्वे हा संघ आलेला आहे आणि त्यातल्या त्यात या ठिकाणी कित्येक जीवदानं आतापर्यंत मांडवी चॅलेंज या संघाने सुपूर्द केलेली आहेत आणि त्यातल्या जीवदान सोबतच 4 धावा बोनसच्या मिळत आहेत. म्हणजेच सोने पे सुहागा, धावसंख्या 2 गडी बाद 51, भापकर 007. आसिफची गाडी आता मी म्हणेन रुळावर आलेली पाहायला मिळते. ज्या पद्धतीने तो फटकेबाजी आता करण्यासाठी जाणला जातो. 4 षटकं संपलीत, 5वं षटक सुरू आहे. इथून मोठे फटके येणं गरजेचे आहेत आणि आक्रमण सूरजवर. पहिल्या बॉलवर, दुसऱ्या बॉलवर देखील आक्रमण केलं जातं. अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय आता काऊ कॉर्नर रिजन मध्ये. तिथे क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत 1 धाव इथे पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षक होता ओमकार. डीप मध्ये रन झालेले आहेत. अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर भापकर नॉट 7, 52 धावा. बघा, एनबी ट्रॉफीचं हे पहिलं पर्व आहे आणि पहिलं पर्व स्वतःच्या नावावर करण्यासाठी प्रत्येक खेळाडू या ठिकाणी मात्र पुढे सरसावलेला आहे आणि त्यात क्वार्टर फायनलचा सामना म्हणजे नॉकआउट स्टेज आहे. त्याचमुळे आता मात्र खूप चांगला ट्रॅक दोन्ही संघांनी पकडला असं मला वाटते. 2 गडी डाऊन जरी झालेत तरी देखील 52 धावा. भापकर 007 चांगल्या स्ट्रॉंग पोझिशनमध्ये. प्रोजेक्टेड स्कोरवर नजर टाकली तर 92 धावा बनतील आणि खऱ्या अर्थाने नॉकआउट स्टेजमध्ये क्वार्टर फायनलमध्ये या धावा खूप महत्वाच्या ठरू शकतात. यावेळेला फटका चांगला आहे, टायमिंग लाजवाब, बॉल सीमा पार, वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. अज्जू व्यापारीच्या बॅट मधून षटकार. अज्जू बेपारी आता धावांचा व्यापारी झालाय असं कुठेतरी जाणवायला लागले. 200च्याहून जास्त स्ट्राईक रेटने त्याचा स्ट्रोक्स पुढ्यात ठेवण्यात आला होता. बॉल ओव्हर पिच बॉलला एलिव्हेशन देताना खूप चांगला फोर्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि बॉल अक्षरशः लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे स्टँड मध्ये जाऊन विसावला. 6 धावा. सुटलेला झेल आता उपद्रव करताना दिसेल या क्रिकेटच्या पटलावर. कॅचेस विन द मॅचेस आपण का म्हणतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण सध्या आपल्या समोर इथे दाखवत असताना फलंदाज अज्जू बेपारीच्या बॅट मधून आलाय षटकार. अकुटप्प्याचा बॉल बॅकफुटला जात असताना थोडासा मागे जाऊन खेळलेला फटका होता. फक्त दिशा दिली, बॉलला खाली ठेवले. दुसऱ्या रनचा प्रयत्न, थ्रो होता विकेट कीपर एंडला आणि आता तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे ऑन फील्ड अंपायर सूर्यकांत अढाव यांनी. सावधान रहो, सतर्क रहो असं आपण नेहमीच ऐकलंय कुणाल सर. आणि या ठिकाणी मात्र सर्व काही सुरळीत चालत असताना मात्र एक जो कॉल आहे तो दिला गेला. कॉल स्वीकारणं नकारणं हे तुमच्या हातामध्ये आहे. पण आता पाहूया या ठिकाणी नक्की निर्णय काय होतोय. अज्जू बेपारी ज्या पद्धतीने त्याची बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला मिळते, जी देहबोली आहे त्याच्यावरून असं मला प्रतीत होते प्रथम दर्शनी की तो कदाचित बाद असावा. त्याला माहिती असावं की मी पोचलेलो नाहीये क्रीज मध्ये, परंतु सध्या अजूनही पाहावं लागेल जी टेक्निकल टीम आहे, तिसरे पंच आहेत, काय निर्णय देत आहेत. कारण हा निर्णय खूप महत्वाचा ठरेल या सामन्याच्या दृष्टिकोनातून. एक सेट बॅटर होता अज्जू. थ्रो खूप चांगला केला होता डीप मधून क्षेत्ररक्षक सुधीर यांनी, अगदी विकेट कीपरच्या हातामध्ये. आणि स्क्रीनवर हेच तर पाहिजे होतं, हेच दिसणार होतं. OUT आउट. सेल्फ जज इज अ बेस्ट जज असंच म्हटलं जातं आणि फलंदाज त्यांना ठाऊक आहे की ते पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलेत की नाही. आणि या ठिकाणी अज्जूला ठाऊक होतं की मी पोहोचलो नाहीये. पण अज्जू जरी बाद झाला तरी सुद्धा मला असं वाटतंय की तितकंसं नुकसान झालं नाही भापकर 007 ला. जो बहरात आहे या पूर्ण सीझन मध्ये तो अक्षय तावरे, कॅप्टन, मैदानाच्या आतमध्ये इन होतोय 5व्या षटकामध्ये. अक्षय तावरे ज्या खेळाडूची चर्चा होते भापकर नॉट 7 या टीमसाठी, आता तो खेळण्यासाठी गेलाय. 59 रन, 59 धावा, 3 फलंदाज बाद. सध्या 5वं षटक प्रगतीपथावर. अक्षय तावरे शून्यातून आता सुरुवात करायची आहे. आसिफ सय्यद 17 धावांवर खेळतोय. 8 चेंडू त्याने फेस केलेले आहेत. 17 मिनिटं आणि उर्वरित काही सेकंदाचा खेळ अजूनही शिल्लक या डावातला. कारण पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवर हा ऍक्शन रिप्ले सुधीरने केलेला थ्रो विकेट कीपरच्या अगदी हातात जाऊन विसावला. सोपं काम होतं विकेट कीपरसाठी आणि त्याने मात्र काम यशस्वीरित्या चोख पार पाडलं. महत्वाची विकेट मिळाली. अज्जू बेपारी ते बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. भापकर नॉट 7, 59, लॉस ऑफ 3 विकेट. 5th ओव्हर इन प्रोग्रेस. 5वं षटक सध्या प्रगतीपथावर. सूरजचा हा चेंडू सोडून दिलाय. पुन्हा एकदा सूरज दिशा भरकटतोय. वाईट बॉल ते सांगितलंय पंचांनी. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये जाते. 60 धावा. प्रोजेक्टेड स्कोर आता इथून वाढतोय. ही खूप महत्वाची बाब आहे भापकर नॉट 7 साठी. सूरज वर्सेस अक्षय हे कॉन्टेस्ट खूप चांगलं रंगणार आहे, त्यात तिळ मात्र शंका नाही. आणि त्यात कॉन्टेस्ट सुरू झालंय. पहिला बॉल वाईड आलाय. 3 गडी बाद 60 धावा. स्टान्स खूप चांगला खेळाडूचा.
आक्रमण करेल अशी अपेक्षा आहे, परंतु सलग दुसरा वाईट बॉल. हा दबाव आहे सूरजवर. ज्या पद्धतीने आपण चर्चा केली अक्षय टावरे या नावाची, तो मैदानामध्ये गेल्यानंतर एक थोडासा दबाव दिसतोय, मानसिक दडपण आलंय सूरज या गोलंदाजावर. अशा पद्धतीमध्ये त्यांनी 2 चेंडू खराब टाकलेत, त्याची लाईन बिघडली आहे. आता मात्र पुन्हा एकदा ट्रॅकवर यावं लागेल सूरजला. हा बॉल चांगला आहे असं प्रतीत होत आहे. चांगला बॉल सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. बीट करून अक्षय टावरेला. ही लाईन चांगली आहे, योग्य टप्पा आता मात्र सूरजचा. काही प्राप्त करण्यासाठी वाट पाहावी लागते आणि तेच कुठेतरी करताना पाहायला मिळाला सूरज, कारण त्याची काहीतरी वेगळी रणनीती होती. कशा पद्धतीने मला अक्षयला अडवायचं त्याच्या मनामध्ये विचारांचा काहूर घेऊन तो गोलंदाजी करत होता. सुरुवातीला अपयश आलं, पण त्यानंतर मिळते यश. डॉट बॉल, 3 गडी बाद 61. शेवटचा चेंडू या 5व्या षटकातला. 61 धावा स्कोर बोर्डवर. यावेळेला बॅटची कडा घेतली, मागे क्षेत्ररक्षक आहे, फाईन लेगचा प्रयत्न केला, त्याला बीट करून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. मिळतील 4 धावा. तिथे होता सिद्धार्थ. सिद्धार्थच्या प्रयत्नानं अपयश आलाय, परंतु 4 धावा जात आहेत अक्षय टावरेच्या खात्यात. बघा लिडिंग एज घेतले, लिडिंग एज घेऊन बॉल जात होता फाईन लेग झोन मध्ये. क्षेत्ररक्षक थोडासा वेळ घेताना पाहायला मिळाला आणि त्याचमुळे मात्र त्याच्या आवाक्याच्या पलीकडे बॉल लँड होऊन पोहोचतोय फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. नशीब मात्र 7व्या आसमानावर आहे असं जाणवायला लागलंय भापकर 007. आणि आता तरुणींचं देखील विशेष लक्ष क्रिकेटवर आहे, ते स्क्रीनवर आम्हाला पाहायला मिळतात. कारण महत्वाचं आहे, कारण आता लेडीज क्रिकेट देखील कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये पसंत केले जाते पूर्ण भारतामध्ये. हो, अगदी बरोबर आहे, कारण महिला देखील योगदान देत आहेत भारतीय क्रिकेटच्या दरम्यान. मिताली राज सध्या कॉमेंट्री बॉक्समध्ये योगदान देत असताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हार्दिक यांचं मत आहे, खूप छान आयोजन नियोजन आपल्या पुण्यनगरी पुणे येथे एनबी ट्रॉफी, खूप छान कॉमेंट्री ते मनीष सरांची सुरू आहे आणि हाँगकाँगवरून या स्पर्धेचा आनंद घेतला जातोय. सध्या इथे पॉवर प्लेची खून केली जाते. बॅटिंग पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले इथे घोषणा करण्यात आलेली आहे. आसिफ सय्यद आणि अक्षय टावरे सध्या फलंदाजी करतात. बॅटिंग पॉवर प्ले म्हटल्यानंतर 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आता असतील आणि याचा फायदा उचलायचा आहे फलंदाजी करणाऱ्या टीमला. मांडवी चॅलेंजर्स, भापकर नॉट 7 या 2 टीमच्या दरम्यान क्वार्टर फायनलचा हा सामना आपल्या समोर रंगतोय. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर एन कडून आता गोलंदाजी सुरू होईल. राजेश सोरटेच्या हातामध्ये हे षटक सोपवण्यात आले आणि अगदी योग्य निर्णय मी म्हणेन. बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक सुरू झालंय. पहिला बॉल बॅकफुटला जात असताना ऑन साइडला छान वळवलाय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. फक्त एकच धाव मिळेल आसिफला. राजेश सोरटे एक अजब रसायन आहे. या खेळाडूने सध्या खूप चांगली छाप महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतावर सोडलेली आहे. मोठमोठ्या संघांमध्ये तो खेळतोय. प्रीमियर लीग मध्ये देखील त्याला वेगवेगळ्या संघांकडून आमंत्रण येतात. त्यामुळे चर्चेमध्ये असलेलं नाव, पहिल्या बॉलवर एक सिंगल आली आहे. 13 धावा त्याने खर्च केल्यात आतापर्यंत. दुसरा बॉल बॅकफुटला जात असताना चांगला फटका, चाबूक फटका. बॉल चालला डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अक्षय टावरेच्या बॅट मधून चौकार. खतर अक्षयचा आवडता झोन आहे तो म्हणजेच मिड विकेट पासून स्क्वेअर लेग पर्यंतचा. पण आता बॉलचं मेरिट ओळखून आणि संघाची गरज ओळखून टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक पाहायला मिळाला. स्क्वेअर कटचा हा शानदार नजारा बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवला आणि 3 गडी बाद 70. एक चांगल्या पोझिशन मध्ये भापकर 007. लेग कटर लवकर ओळखला, त्याच्यानंतर फ्रंट फुटला येत असताना पूल केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, वाईडिश लॉंग ऑन पर्यंत धावत जातोय. पॉवर प्ले सुरू आहे. आसिफ मात्र मी म्हणेन थोडासा कमी पडला, रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण निलेश याचं डीप मध्ये आणि तेवढाच चांगला थ्रो. 1 बाउंड ज्यावेळेला थ्रो ग्रास वरून येतो त्यावेळेला वेग पकडतो बॉल. अगदी वेगाने बॉल राजेश सोरटेच्या हातामध्ये, त्याने काम पूर्ण केलं. आसिफ आउट होतोय. डेंजर एंडला कोण आहे ते ओळखणं गरजेचं आहे. फलंदाजांचं हे तंत्र कुठेतरी विस्कटलेलं पाहायला मिळालं. बॉल आउटफील्ड मध्ये पोहोचलाय जरूर, पण डेंजर एंड मध्ये फलंदाज तुम्हाला पाहायला मिळाला होता म्हणजेच आसिफ. आणि आसिफ हा देखील एका चांगल्या ट्रॅकवर येण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाला. सुरुवात थोडीशी अडखळ झाली, पण आता मध्यंतरामध्ये त्याने चांगले स्ट्रोक खेळून 200चा स्ट्राईक रेट मेंटेन केला. पण मात्र चुकीचा कॉल आणि बाद होतोय फलंदाज आसिफ.
महत्वपूर्ण विकेट. या विकेटची आवश्यकता होती टीम मांडवी चॅलेंजर्सला, कारण त्यांना माहिती आहे सेट बॅटर ज्या वेळेला बाद होईल, नवीन फलंदाज मैदानामध्ये आल्यानंतर एकाएकी त्याच्या बॅटमधून मोठे फटके येणार नाहीयेत. परंतु भूमिका अक्षय टावरेची खूप महत्वाची असेल या सामन्यामध्ये. त्याच्या बॅटमधून जर काही महत्वाचे फटके आले तर एक मोठी धावसंख्या ते उभारण्याचा प्रयत्न भापकर नॉट 7 करताना दिसतील. 9 धावांवर तो सध्या खेळतोय. एक चौकार या ओव्हरमध्ये आलाय. पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना खेळण्याचा प्रयत्न. उंची जास्त गाठलेली आहे. बॅकवर्ड पॉइंटला झेल पकडलेला आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये धनाजी यांनी फलंदाज बाद होतोय. अक्षय टावरे बॅक टू द पॅव्हिलियन. राजेश सोरटेच्या खात्यामध्ये आणखीन एक यश. एव्हरी डे इज नॉट संडे अँड टुडे इज नॉट अक्षय's डे. बॉलचा बाउन्स ओळखताना मात्र थोडासा वेळ घेतला गेला आणि त्याचमुळे बॉलला स्लाइस करताना पाठवायचं होतं पॉईंटच्या पलीकडे, पण मात्र कुठेतरी कॅल्क्युलेशन चुकलं आणि खूप चांगला झेल टिपलेला. आणि अक्षय टावरेला आज जास्त काही प्राप्त करता आला नाही. 5 बॉल्समध्ये फक्त त्यांनी बनवल्या 9 धावा. उंची आणि लेग कटरने इथे बीट केलं मी म्हणेन राजेश सोरटेच्या या बॉलने अक्षय टावरेला. कारण ज्या पद्धतीने बॅकफुटला जात असताना दोन्ही पाय हवेत असताना हा फटका कट करायचा होता बॅकवर्ड पॉइंटच्या वरून. अशा परिस्थितीमध्ये खाली ठेवू शकलेला नव्हता हा फटका. हा फटका जर गॅपमध्ये गेला असता तर नक्की धावा मिळाल्या असत्या अक्षय टावरेला. परंतु तो निराश मुद्रेने सध्या ग्राउंडच्या बाहेर जात असताना दिसेल डगआउटमध्ये. सध्या 5 फलंदाज बाद झालेत. भापकर नॉट 7चे 71 रन आहेत. 6वं षटक प्रगतीपथावर. आणि जर आपण भापकर 007 या संघाचा विचार केला तर मुख्यत्वे बहुतेक खेळाडू हे बारामती परिसरातले आहेत. शुभम यादव हे सुद्धा बारामतीला बिलॉंग करतात. चेतन काळंगे जे यंगर्स बारामतीचे कॅप्टन आहेत. तर आता तरी देखील एक चांगला ट्रॅक पकडलाय भापकर 007. आणि पण राजेश सोरटे यांनी बॅटिंग पावलेसाठी षटक राखून ठेवलं होतं. यावेळेला वेगवान बॉल अगदी पायावर जाऊन आदळलेला पाहायला मिळालेला आहे. पॉवर प्ले सुरू आहे. बॅटिंग पॉवर प्लेच्या दरम्यान आतापर्यंत फक्त 5 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी, खऱ्या अर्थाने कंजूस गोलंदाजी मी म्हणेन राजेश सोरटेची. मागच्या बॉलचं विश्लेषण जे आपण करत होतो पहा, बाउन्स चांगला मिळाला. खाली ठेवू शकलेला नव्हता फलंदाज, तिथे बाद झाला. 5 फलंदाज बाद आहेत. 71 धावा. शेवटचा बॉल या 6व्या षटकातला शिल्लक. शुभम साठी यावेळेला पुन्हा एकदा आखू टप्प्याचा बॉल. टायमिंग नीटचं जुळताना दिसत नाहीये फलंदाजाचं. एकच धाव मिळेल. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक खाली येतोय. ओव्हर समाप्त होत आहे. 6 रन झालेत. 72. खूप चांगलं षटक राजेश सोरटे यांचं पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये ती सफलता प्राप्त केली नव्हती, पण सरते शेवटी या दुसऱ्या स्पेलमध्ये त्यांनी त्या षटकाची निवड केली. स्वतः कॅप्टन आहेत आणि योग्य त्या वेळी षटक हाताळताना 2 प्राइसलेस विकेट मिळवल्या. टॉप क्लास ब्रॉडकास्टिंग, इंटरनॅशनल लेवल फील, 8 ओव्हर मॅचेस, टॉप क्लास कॉमेंट्री. हॅट्स ऑफ टू NB ट्रॉफी टीम. ITCच्या वतीनं ही कमेंट तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळालेली आहे. ऑल द बेस्ट फॉर प्लेयर्स आणि ऑल द बेस्ट फॉर फ्युचर NB ट्रॉफी आणि निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स एक 2 मिनिटासाठी थांबवतोय. मित्रांनो, आपण बघत आहात NB ट्रॉफी 2022 निलेश दादा भिंताडे प्रतिष्ठान यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये लिलाव प्रक्रियेमध्ये जे खेळाडू लिलावाच्या पॉईंट्समध्ये खरेदी केले गेले होते त्या हिशोबाने त्या सर्वांना आपण तेवढे पैसे देऊन आपण त्यांचा गौरव करत आहोत. आणि आता आपण आलोक 11 हा जो संघ आहे त्याच्या खेळाडूंना सन्मानित करणार आहोत. रणजित जमदाडे साहेब, माझी यांना नम्र विनंती आहे, आपण इथे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण हे खेळाडू यांना आपण गौरव करणार आहोत. रणजितजी जमदाडे, वेलकम सर. NB ट्रॉफी चोख आणि पारदर्शक कारोबार यालाच म्हणतात. जे कमिट केलं ते पूर्ण केलं आणि म्हणूनच करून दाखवलं. हे मी म्हणणार नाही, करत राहावं असं म्हणणार निलेशदादा भिंताडे. या प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी, आमचे सागरजी आणि त्यांचे सर्व सहकारी यांना खूप खूप अभिनंदन. माझी नम्र विनंती आहे, आलोक राजपूत यांचा आलोक 11च्या खेळाडूंनी मंचावर यायचं इथे आणि टॉस बॉक्समध्ये येऊन आपला जे लिलाव प्रक्रियेमध्ये ज्या व्हॅल्यूवर आपण खरेदी केले गेलेले होतात ते पैसे आम्ही तुम्हाला देणार आहोत. ऑक्शन अमाऊंट बरोबर मेड इन इंडिया श्रेडेड वुल्फ्स या ब्रँडकडून 25% एक डिस्काउंट कुपन हे सुद्धा आम्ही तुम्हाला देणार आहोत. तर एकामागे एक आता खेळाडूंनी यायला हरकत नाही आहे. उसामा अन्सारी या. उसामाभाई, रणजित जमदाडे साहेब यांच्या शुभ हस्ते. आनंद कामठे,
या पारदर्शिता हे खूप महत्वाची आणि निलेश दादा भिंताडे प्रतिष्ठान पारदर्शितेमध्ये अव्वल नंबर. प्रतीक भाटी नेक्स्ट. या प्रतीकजी भाटी, आपण या स्पर्धेमध्ये खेळलात त्यासाठी तुमचं अभिनंदन. अमित तांबे, काय जबरदस्त गोलंदाजी त्याने सुद्धा केली होती. अमित तांबे अभिनंदन आपलं. परेश कांबळे नेक्स्ट आहेत परेश कांबळे. या परेशजी. तदनंतर गौरव बनसोडे यांनी पुढे यायचं आहे. गौरव बनसोडे कॉंग्रॅच्युलेशन्स. रणजित जमदाडे साहेब यांच्याकडून हे भूषवण्यात येते खेळाडूंना. अतुलजी धोत्रे यांनी पुढे यायचं आहे. अतुल धोत्रे. ते नसतील तर त्यांच्या ऐवजी कोणी येऊन स्वीकार करायचा आहे. वसिकभाई या. तदनंतर अकीब बेपारी यांनी पुढे यायचं आहे. झहीर खान, जबरदस्त गोलंदाजी झहीर खानने प्रात्यक्षिक दाखवलं. 2 गडी बाद केलं एकाच षटकामध्ये. कम खर्चा फुल चर्चा गोलंदाज. ऋषभ गुप्ता, आइए गुप्ता जी. या ऋषभ गुप्ताच्या ऐवजी ते घेत आहेत झहीर भाई. स्वप्नील भालेराव, व्हॉट अ 6. आकाशातल्या कावळ्यांची बंद झाली काव जेव्हा षटकार मारला आपल्या भाव म्हणजेच स्वप्नील भालेराव. रोहित खरात, या खरातजी ओपनिंग बॅटर, व्हेरी वेल प्लेड. त्यानंतर अजून एक आघाडीचे फलंदाज विपुल खैरे यांनी पुढे यायचं आहे. विपुल खैरे आणि महेश पुली. आणि कॅप्टनसाठी एक गिफ्ट वाउचर आहे. मेड इन इंडिया श्रेडेड वुल्व्स, वी आर थँकफुल टू यू फॉर 25% गिफ्ट वाउचर्स. वसीक शेख, जिसकी बल्लेबाजी है क्लासिक गेंदबाजी के सब है आशिक, जिसके पास है फील्डिंग के बेसिक, वो है हमारा वसीक. तो आपको नए साल की शुभकामनाएं इन एडवांस. एक ग्रुप फोटोग्राफ आपका हो जाएगा और उसके बाद आप आगे बढ़ सकते हैं. थैंक यू सो मच. लेट्स गो बैक टू कॉमबॉक्स. थैंक यू. धन्यवाद हरीजी. 87 धावा झाल्या. 6 फलंदाज. 7 ओव्हरचा खेळ संपलाय. भापकर नॉट 7. प्रोजेक्टेड स्कोर मगाशी दाखवण्यात आला होता 92, त्यानंतर दाखवण्यात आला 100, आता 99 इथे दाखवला जातोय. म्हणजे इथून पुढे देखील 12 धावा करण्याचा प्रयत्न भापकर नॉट 7चा असेल. परंतु 4 मिनिटाचा वेळ शिल्लक आहे गोलंदाजी करणाऱ्या टीम समोर. या 4 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक संपूर्ण टाकायचं आहे आणि गोलंदाजीसाठी आलाय शहबाज. पहिला बॉल घेऊन येईल सचिन साठी, लेफ्ट हँडेड बॅटर. सचिन साठी अगदी टोला बॉल लागला, बॅटच्या कडेला बॉल लागतोय, खाली बॉल लागतोय, त्यामुळे एलिव्हेशन नाही मिळालं. बॉल तिथेच घरंगळला आणि त्यामुळे फक्त एकच धाव मिळते सचिनच्या खात्यामध्ये. या ओव्हरची सुरुवात चांगली केली आहे शहबाजने. एक्झॅक्टली, खूप चांगले षटक आहे. कारण स्लॉग ओव्हर असताना मात्र एक जबाबदार असे गोलंदाजाची की आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करावी आणि फलंदाजांना अडवायचे. आणि अडवण्याचा प्रयत्न पहिल्या बॉलवर चांगला केलेला आहे आणि पहिल्या बॉलवर फक्त एक घेता आली. 6 गडी बाद 88. भापकर 007. 88 धावा. चेतनच्या पॅटमधून एक चांगला फटका आला होता. चेतन एक महत्वपूर्ण खेळाडू आहे या टीमचा. एक षटकार त्याने ठोकला होता, तो भरपूर दूरवर जाऊन पडला आणि आता त्याच्याकडून तीच अपेक्षा आहे या षटकामध्ये. परंतु शहबाज पाहूया कशी कामगिरी करेल. चेतनसाठी क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करत असताना क्षेत्ररक्षण आपण पाहतो एक लॉंग ऑन ठेवण्यात आला, एक मिड विकेट आणि एक स्क्वेअर लेग डीप मध्ये आहे. तर एक शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन आणि बॅकवर्ड पॉइंट 38 सर्कलच्या आतमध्ये आहे. शॉर्ट कव्हर 38 सर्कलच्या आतमध्ये आहे आणि त्याचबरोबर डीप मध्ये डीपिश कव्हर पॉइंटच्या आणि पॉइंटच्या दरम्यान एक खेळाडू सजवण्यात आलाय. लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षक तैनात आहे. हे क्षेत्ररक्षण आणि नो बॉल, फ्री हिट. आखूटप्प्याचा बॉल, बॅटची कडा घेतली, लॉंग स्टॉप रिजन मध्ये क्षेत्ररक्षण होते तोपर्यंत एक धाव इथे पूर्ण केली जाईल. एकच धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर. इजाज कुरेशी यांची खिलाडू वृत्ती आपण काल देखील पाहिली, या अगोदर सुद्धा पाहिली आणि त्यांना खेळताना पाहणार आहोत या पूर्ण दिवसभरामध्ये.
फटका चांगला आहे, टायमिंग चांगलं जुळतंय. सचिन आणि चेतन सध्या मैदानामध्ये आहेत आणि एक मोठा फटका आलाय सचिनच्या बॅटमधून. सचिन साळवे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये ते कार्यरत आहेत. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर, एक्सपिरियन्स कंपेनर. आणि या ठिकाणी मात्र सचिन साळवे यांच्या बॅटमधून आलेला आहे हा षटकार. लेफ्ट हँडेड बॅटर ॲट हिज बेस्ट पोझिशन, ॲट हिज बेस्ट स्ट्रोक. बॉलला पाठवलंय स्विंग करताना मिड विकेट सीमारेषा पार षटकार. चांगलं टायमिंग सचिनच्या बॅटमधून. आता रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 96. शतकाच्या दिशेने वाटचाल करतोय भापकर. नॉट 7 हा संघ. या खूप महत्वाच्या धावा असतील. लीग स्टेजमध्ये तुम्ही काय केलं, त्यावेळेला नॉकआउट स्टेजमध्ये तुम्ही काय करता, हे खूप महत्वाचं आहे या स्पर्धेमध्ये. आणि इथे आता रनआउटच्या स्वरूपामध्ये सचिनला जावं लागेल डगआउटच्या दिशेने. 96 धावांवर 7वा फलंदाज बाद भापकर. नॉट 7चा. चांगला ट्रॅक पकडलाय बेसिकली भापकर. 007 ने फ्रॉम द फर्स्ट ओव्हर खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी पाहायला मिळाले. अधूनमधून झटके बसले जरूर, पण प्रत्येक फलंदाजाने त्यांना दिलेली कामगिरी चोख अदा केलेली आहे. त्याचमुळे क्रिकेट इज अ टीम गेम आणि टीम गेम पाहायला मिळाला भापकर 007चा. शाहबाज मात्र शेवटच्या षटकामध्ये आलाय. एक षटकार खर्च झालाय पण विकेट सुद्धा मिळाले. सांघिक धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानात इन होतोय तर म्हणजेच मिस्टर पंकज घाटे. पंकज घाटे आणि चेतन सध्या मैदानामध्ये. चेतन एक षटकार त्याने मारलाय. शाहबाजचं हे षटक. या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च करण्यात आल्यात. 96 धावा फलकावर लागल्यात भापकर. नॉट 7 कडून. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या डावाच्या दरम्यान. शाहबाजचा हा बॉल मागे हुक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. फाईन लेगच्या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण होते. तत्पूर्वी एकच धाव इथे पूर्ण केली जाईल. सिंगल बरोबर स्ट्राईक रोटेट होते आणि त्यामुळे टीमची धावसंख्या 97 वर जाऊन पोहोचली. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या पहिल्या डावाच्या दरम्यान. शाहबाजचा पेस जबरदस्त आहे आणि त्या पेसला कुठेतरी जुळवताना कुठेतरी बॉडी लँग्वेज ते प्रॉमिसिंग नव्हतं आणि त्याचमुळे कनेक्शन झालं नाहीये. मी ते एक धावसंख्या 97. शतकाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. शतक पूर्ण होईल का सांघिक. भापकर 007चं प्रेक्षकांमध्ये तर्क वितर्क लावले जात आहेत. स्ट्रायकिंग एंडला पंकज खेळतोय. भरपूर मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. मी तर म्हणजे यष्ट्यांच्या जवळपास मागे गेला होता असं चित्र होतं आणि इथे फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. आणखीन एक विकेट गमावली आहे भापकर. नॉट 7 ने. विथ द पेस शफल होऊन खेळणं खरं तर खूप जास्त कठीण आहे, कारण त्या वेगाशी तुम्हाला जुळून घ्यायचं असते, पण ते जुळवता आलं नाही या फलंदाजाला आणि त्याचमुळे फलंदाज बाद होते पंकज घाटे. अजूनही चेतन काळंगे जो खेळपट्टीवर पाय रोवून बसलेला आहे, कारण त्यांना ठाऊक आहे की मी एक चांगला फिनिश देऊ शकतो. चेतन बारावकर नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला. चेतन काळंगे ऑन स्ट्राईक. एक मोठा फटका पाहिजे या चेतन काळंगेच्या बॅटमधून टीमला. दुसऱ्या बाजूला मांडवी चॅलेंजर विचार करत असतील की हा चेंडू निर्धाव आला पाहिजे त्यांच्या दृष्टिकोनातून. टार्गेट किती राहील हे बॉल सांगेल. यावेळेला वेगवान बॉल आणि इथे यष्ट्यांचा वेध. फलंदाज बाद. चेतन काळंगे बाद होतोय. 9वा धक्का. टीम भापकर. नॉट 7 ला 97 धावा झाल्यात. 100 रन पूर्ण होऊ शकलेले नाहीयेत. लेग स्टंप उखडला गेलाय. मिस केली लाईन पूर्णपणे चेतनने. यष्ट्यांचा वेध घेतोय शहाबाज. शहाबाज हा शेवटचा बॉल नक्की शाबाज हे म्हणायला भाग पाडताना दिसेल आणि ते महत्वपूर्ण विकेट घेतली आहे. आणि आपण पाहतो tenniscricket.in जिथून हे संपूर्ण टेलिकास्ट केलं जातं. अक्षय चिबळे, संतोष नाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम वेगवेगळ्या कॅमेरा अँगलने हे सर्व दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. तिथेच कल्याणी घोरपडे आपल्याला पाहायला मिळतात. ही संपूर्ण टीम भरपूर मेहनत घेत असताना पाहायला मिळालेल्या आहेत या NB ट्रॉफीमध्ये. And I request Shivam Bibwe to please come on stage for the toss as well. I request both the team captains, Sambhaji Raje Gosavi captain, Shrikant Khune and Ishika 11 OV FinCorp captain, Avinash Urf Pappu Ramgude to please come on stage for the toss. Both the team captains are requested to please come on stage.
संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान वर्सेस इशिका 11 ओवी फिनकॉप. Shrikant and Avinash Urf Pappu Ramgude, please come on stage. कॉल कोणाचा असेल? पप्पू सरांचा कॉल असेल. एका साइडला आहे एनबी, एका साइडला आहे ट्रॉफी. आणि टॉस आहे ट्रॉफी. पप्पू सर काय डिसाइड कराल? क्षेत्ररक्षण करणार. का घ्याल क्षेत्ररक्षण? आम्ही कमीत कमी धावा द्यायचा प्रयत्न करू. मॅक्झिमम 8 ओव्हरची मॅच असल्यामुळे जवळजवळ 65-70च्या आत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. ऑल द बेस्ट. आणि तुम्ही टॉस हारलात, जिंकला असतात तर काय घेतलं असतं? आम्ही देखील क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. ओके, पण आता बॅटिंग मिळाले. किती रन्स करायचा विचार असेल? एक 85-80+ आम्ही रन करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. ध्येय मोठं आहे. ऑल द बेस्ट. मे द बेस्ट टीम विन. Thank you so much. Over to the commentary box. शुक्रिया राजेश मध्य थोर में डे 5 और बीच मैदान पर अगर देखें तो एक इम्पोर्टेंट मुकाबला चल रहा है भापकर 007 और मांडवी चैलेंजर्स के बीच. और पहले मैच में अजय व्यापारी ने बहुत ही अच्छी बल्लेबाजी करते 21 रन बनाए और कुणाल निकम के 19. कुल मिलाकर अगर देखें तो अच्छा कंट्रीब्यूशन रहा इस मुकाबले में बल्लेबाजों का. आसिफ के 18 रन. धन्यवाद कॉम्बॉक्स. मित्रांनो, एनबी ट्रॉफी 2022 मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. tenniscricket.in ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर. संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान या संघातील सर्व खेळाडूंना आता आपण ऑक्शनमध्ये जे व्हॅल्यूवर त्यांना आपण परचेस केलं होतं, आता त्यांना त्याचा मोबदला म्हणून म्हणा, त्यांचा गौरव म्हणून म्हणा, आपण ती राशी देऊन त्यांचा गौरव करणार आहोत. आणि हे करण्यासाठी मी विनंती करणार आहे आपले राजेश पोकळे साहेब, जुने जाणते आख्यायिका म्हणून ओळखले जाणारे पुणेकर, स्वतः टेनिस क्रिकेटपटू आहे. या पोकळे साहेब, आज तुम्हाला सुद्धा अभिमान वाटेल, कारण तुमच्या वेळेला अशा सुखसुविधा नव्हत्या, परंतु आज खेळाडूंना सुखसुविधा भेटत आहेत, ही महत्त्वाची बाब आहे. तर फटाफट आपण या खेळाडूंना, सर्व खेळाडूंना ऑक्शनची रक्कम आणि श्रेडेड वुल्फ्स यांचा 25% डिस्काउंट व्हाउचर देणार आहोत. ललित मुसळे, या ललित मुसळेजी. ललित मुसळे लक्षात अशात राहणार कारण त्याची बॅट तुटली होती म्हणून माझ्या लक्षात आहे अजून. वेलकम ललित मुसळे. मनोज डागरे, मनोज डागरे या पुढे. तदनंतर आशिष प्रधान यांनी पुढे यायचं आहे. आशिष प्रधान, डावखुरा गोलंदाज. तदनंतर कुणाल पवार यांनी पुढे यायचंय. ऑक्शन अमाउंट आणि श्रेडेड वुल्फ्स 25% डिस्काउंट व्हाउचर. हेमंत उत्तेकर नेक्स्ट. संग्राम पोकळे, ज्याने पहिलं षटक टाकलं. संग्राम, लक्षात ठेवा, न मिलीग्राम न किलोग्राम, लक्षात ठेवा ते फक्त आणि फक्त संग्राम. या संग्राम. विजय चंदेकर, द सुनील गावस्कर ऑफ पुणे. व्हाट अ स्टाइलिश बॅटर ही इज, माइंड ब्लोइंग बॅटिंग. या विजयजी. आशिष घोसाळे यांनी पुढे यायचंय. अभिनंदन आशिष. ऑक्शन अमाउंट आणि श्रेडेड वुल्फ्स 25% डिस्काउंट व्हाउचर. शेखर रायकर, बंटी. काय जबरदस्त डाईव्ह मारली होती बंटी यांनी. जर तो झेल झाला असता, आम्ही क्लिप दक्षिण आफ्रिकेला जॉन्टीला पाठवल्या असत्या. बंटी आणि जॉन्टी दोघांनी बघितल्या असत्या. नो प्रॉब्लेम, गुड ट्राय.
आदित्य जाधव. नेक्स्ट आदित्य जाधव या. व्हेरी गुड फील्डर. शैलेश निवनगुणे. शैलेश एन. काय जबरदस्त फ्लाइंग किस. त्याला पैसे तेव्हाच द्या जेव्हा तो फ्लाइंग किस देईल. हां देऊन टाक. एक नंबर दादा. पुढील चेतन सुर्वे यांनी पुढे यायचं आहे. चेतन सुर्वे. चेतन सुर्वे या लवकर. संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान या संघाचे खेळाडू यांना ऑक्शन अमाऊंट आणि गिफ्ट वाउचर्स आपण देत आहोत. श्रेडेड वुल्सचे 25%. संतोष कुमार मिसाळ. संतोष कुमार मिसाळ लवकर या. संतोष कुमार मिसाळ साठी जरा या. या श्री खुणे. आणि मित्रांनो आता लिलाव प्रक्रियेतला सर्वात महागडा खेळाडू द हायेस्ट बिडेड प्लेयर आणि त्या 3 होते त्यापैकीतला तो एक आहे भरत कदम. अर्धशतकवीर. 2 हाफ सेंचुरीज. ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज. भरत कदम. कदम कदम बढ़ाए जा. खुशी के गीत गाए जा और अपनी टीम के लिए रन बनाए जा. अभिनंदन. आणि आता संघनायकासाठी श्रेडेड वुल्फ्स श्री खुणे आपल्यासाठी एक वाउचर आहे. या श्री खुणे. जबरदस्त विकेट घेतल्या त्यांनी सुद्धा गोलंदाजीमध्ये. अभिनंदन आपलं. आणि आता पूर्ण टीमचा एक ग्रुप फोटोग्राफ होणार आहे आणि आपण लगेच जाणार आहोत समालोचन कक्षामध्ये प्रशांत आदवडे आणि कुणाल दाते यांच्याकडे. धन्यवाद. शुक्रिया हरीश जी. बीच मैदान की तरफ एक बार फिर बढ़ेंगे. बहुत बढ़िया गेंदबाज है, खास करके गेंदबाज सचिन साल्वे द्वारा इस प्रतियोगिता में इनका जो प्रदर्शन है बहुत ही बेहतरीन हो रहा है. कमाल की गेंदबाजी की है, चाहे बल्लेबाजी हो चाहे गेंदबाजी. अब फिलहाल लगातार 2 झटके दिए हैं तो इसका मतलब बिल्कुल ऑन हैट्रिक इस वक्त सचिन साल्वे. नए बल्लेबाज राजेश सोरटे मैदान के अंदर आए हैं. तो गेंदबाज के तौर पर सचिन गेंदबाजी कर रहे हैं. ऑफ के बाहर गेंद थी. गति का इस्तेमाल किया. गली की तरफ गेंद जा रही है. खिलाड़ी यहाँ मौजूद है और 1 रन का इजाफा. कुणाल जी पहले 2 गेंदों की कहानी देखिए तो विकेट आए और उसके बाद में सिंगल. बिल्कुल जो प्रेशर है गेंदबाज ने बनाया है. हो दबाव तर इथे नक्की बनवलेला आहे आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर लेटकट इथे केला होता राजेश सोरटेने. अगदी पाहिलं बॉल त्याच्या जवळ येत होता. बॅकफुटला गेल्यानंतर गली रिजन मध्ये लेटकट करत असताना 1 धाव मिळवली परंतु दबाव चांगला बनवलाय सचिनने सध्या मांडवी चॅलेंजर्सवर. कारण 2 फलंदाज पॉवर प्ले मध्येच त्यांचे बाद झालेत. सचिन साल्वे अपने बॉलिंग मान पर फिलहाल तैयार है गेंदबाजी करने के लिए. ऑफ के बाहर गेंद थी. गति का इस्तेमाल किया. एक बार फिर गेंद को क्लियर किया गया था. फ्लाई स्लिप पर खिलाड़ी मौजूद है. 1 रन का इजाफा. एक तरफ एक बल्लेबाज की बात करते हो नीलेश पेंजारी जिन्होंने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए निरंतरता के साथ रन बनाए. 120 रन अभी तक इन्होंने बनाए. मतलब एक ऐसे खिलाड़ी अगर आखिर तक खेलते तो मजा आएगा. सातत्य पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही 120 धावा बनवलेल्या आहेत एनबी ट्रॉफीमध्ये त्यामुळे तुम्ही खरोखर चांगली फलंदाजी केलेली आहे. या ग्रासी ट्रॅकवर या खेळपट्टीवर या संपूर्ण ग्राउंडवर इथून पुढे सातत्य ठेवणं गरजेचं ठरेल. ऑफ के बाहर गेंद थी. बहुत ही अच्छी गेंदबाजी. टिप्पा खाने के बाद थोड़ी सी और हरकत करते हुए गेंद. ये इनकी खासियत है. इस सीजन में अभी तक 3-4 टूर्नामेंट सचिन साल्वे ने खेले हैं तो बल्ला भी बोला है और गेंदबाजी भी बहुत अच्छी की है. शानदार गेंदबाजी अभी कर रहे हैं. हा बॉल थोडासा राऊंड आर्म ऍक्शनने टाकला आणि खऱ्या अर्थाने कोपऱ्याचा खूप चांगला वापर केला सचिन साळवेने. चांगला बॉल मी म्हणेन राजेश सोरटेच्या विरोधात. यहाँ कद्दू का इस्तेमाल किया गया था. बहुत अच्छा वेरिएशन भी कर रहे कुणाल. इस ओवर में बिल्कुल ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया. केवल स्कोर बोर्ड पर आप देखिए 2 रन 2 विकेट के नुकसान पर और पहले ओवर में जबरदस्त गेंदबाजी घातक गेंदबाजी बिल्कुल आपने जरूर देखी. बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन सचिन साल्वे द्वारा. खूपच चांगली गोलंदाजी. काही लेटकटचे फटके सचिन साळवीच्या विरुद्ध आले त्यानंतर त्याने अँगलचा वापर खूप चांगला केला. थोडासा क्रीजच्या थोडासा दुरून बॉल करण्याचा प्रयत्न त्याचा होता आणि त्याच्या जोरावर कोपऱ्याचा खूप चांगला वापर केला आणि काही कटर्सचा वापर या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला. 2 महत्त्वपूर्ण फलंदाज त्याने टिपले आणि त्याचमुळे सध्या अडचणीमध्ये आहे मांडवी चॅलेंजर्स. 2 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त. 2 फलंदाज देखील त्यांचे बाद होत आहेत. सफल ओवर का खेल समाप्त होता हुआ. बढ़िया गेंदबाजी सचिन साल्वे द्वारा. और एक वक्त अगर देखें तो इन्होंने अंडर प्रेशर बल्लेबाजी करते हुए रन बनाए हैं. गेंदबाजी करते हुए असरदार हुए हैं. तीसरा
ओवर आने से पहले वो पावर प्ले का दूसरा ओवर बहुत महत्वपूर्ण रहेगा। अब जाकर MS धोनी एंड से एंड से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज जेपी गेंदबाजी करेंगे। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज नीलेश पिंजारी इनफॉर्म खिलाड़ी है। ऑफ के बाहर गेंद थी, गैप ढूंढा बहुत खूबसूरती के साथ, अच्छी फील्डिंग भी हुई है। नीलेश पिंजारी रुककर बल्लेबाजी करते हैं। 8 ओवर का मैच है, उनको मालूम है कि एक बार फिर लंबा सफर है, तो बढ़िया बल्लेबाजी वो भी कर रहे हैं। संयम पाहिजे, प्रत्येक क्रिकेटरकडे संयम पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही आक्रमण करणं गरजेचं आहे, कारण 8 षटकांचा सामना आहे, भरपूर वेळ तुमच्याकडे आहे। निलेश पिंजारीचा खेळ अगदी साजेसा सध्या होतोय, कारण 2 विकेटचा दबाव या टीमवर नक्की आहे। राजेश सोरटे थोड़ा सा ऊपर आए बल्लेबाजी करने के लिए, वाइड बॉल का इशारा गेंदबाज की तरफ से। देखिए राजेश सोरटे कप्तान हैं, तो इससे पहले मैंने इनको देखा था बहुत लेट आए थे बल्लेबाजी करने के लिए। अभी कप्तान बल्लेबाजी ये भी कर सकते हैं, लेकिन इनकी पहचान अगर कुणाल देखे एज ए गेंदबाज हैं। द्विधा मनस्थितीमध्ये आहे, कारण सध्या पॉवर प्ले आहे, 2 विकेटचा दबाव आहे आणि अशा पद्धतीमध्ये पॉवर प्ले मध्ये थोडेसे वेगाने रन करण्याचा प्रयत्न देखील आहे, त्याच्यामुळे फुटवर जुळताना दिसत नाहीये, टायमिंग नीटसर जुळताना दिसत नाहीये फलंदाजीमध्ये राजेश सोटेच्या। बाहरी किनारा थोड़ा भागे का साथ में, तब अगेन बिल्कुल बाउंड्री लाइन की तरफ जाएगी 4 रनों के लिए। वेलकम बाउंड्री फॉर द बैटिंग साइड। काहीशी अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली होती भापकर नॉट 7 साठी देखील, कारण पहिल्या ओव्हरच्या दरम्यान लीडिंग एज घेतल्यानंतर बॉल मागे गेले होते आणि याही ओव्हरच्या दरम्यान आपण पाहतोय दुसरं षटक चालू आहे। पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा बॉल होता, लीडिंग एज घेतल्यानंतर लॉंग स्टॉप रिजन मध्ये हा चौकार येतो। आउटफील्ड भन्नाट फास्ट आहे या क्रीडांगणावर, इथे बॉल थांबताना दिसतच नाहीये तुम्हाला। इथे 4 धावा मिळतात राजेश सोटेला, टीमची धावसंख्या 8। नसीब का साथ मिलता हुआ बल्लेबाज को, टप्पा खाने के बाद उछाल है और एक बार फिर जेपी के पास ताकत है, दोनों तरफ वो हरकत कर सकते। इस वक्त हमारे महानुभाव, एक बार फिर बहुत सारे दर्शक भी है, एंजॉय भी कर रहे हैं, महानुभाव भी है, मंच बहुत सजा हुआ है और बड़ा मंच है। बड़े मंच पर बिल्कुल इस वक्त महानुभाव बैठे हुए हैं। स्ट्रोक अच्छा है, शानदार तरीके से ऑन साइड पर खेलते हुए, लेकिन खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है। 1 रन का इजाफा, स्ट्राइक रोटेट करना चाहिए। नीलेश पिंजारी आपके प्रमुख खिलाड़ी, रीढ़ की हड्डी है, उनको भी मौका देना चाहिए। जयप्रकाशचं मी कौतुक करेन, पॉवर प्लेचं षटक आहे आणि अगदी जिथे जिथे क्षेत्ररक्षक त्याने सजवलेले आहेत तर त्या लाईन आणि लेनचा वापर सध्या त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय। त्याच्यामुळे काय होतंय, जास्त हात खोलण्याची संधी राजेश सोरटे आणि निलेश पिंजारीला या ओव्हरच्या दरम्यान अजूनपर्यंत मिळालेली नाहीये। एक चौकार आला जरूर, परंतु तो आत्मविश्वास देणारा नव्हता राजेश सोरटे सारख्या फलंदाजासाठी। जेपी तैयार गेंदबाजी करने के लिए। ऑफ के बाहर गेंद थी, अच्छी तरह से कनेक्ट नहीं कर पाए। गेंद खेलने से पहले बल्लेबाज का पैर जो है बिल्कुल स्टंप की तरफ चला गया था, मतलब बॉडी का वेट पीछे चला गया था और ये देख लेता। टेलीग्राम मिल गया गेंदबाज को और काफी ऑफ के बाहर वाइड गेंद डाल रहे हैं, शरीर से दूर डाल रहे हैं। अच्छी गेंद थी ये। वाईड यॉर्करचा हा प्रयत्न, चांगला प्रयत्न मी म्हणेन। पॉवर प्ले मध्ये या लेंथवर, या लाईनवर तुम्हाला गोलंदाजी करणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे काय होतं, रूम मिळताना दिसत नाही फलंदाजाला आणि तुम्ही कुठल्याही फलंदाजाला या लेंथवर शांत ठेवू शकता। हवा में गेंद, वैसे अगर देखें तो मिस टाइम स्ट्रोक था, लेकिन स्क्वायर लेग पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। दर्शकों की तालियां, समर्थकों की तालियां बज रही हैं। स्वीप करण्याचा प्रयत्न होता निलेश पिंजारीचा आणि खऱ्या अर्थाने टॉप पेज घेतलेला आहे। पहा थोडासा शफल झाला, त्याच्यानंतर स्वीप करण्याचा प्रयत्न, टॉप पेज घेतल्यानंतर स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नव्हता। पॉवर प्ले सुरू आहे, त्याचा फायदा होतोय। 4 धावा मिळतात निलेश पिंजारीला, टीमची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली आहे। दुसरं षटक जयप्रकाश या ओव्हरमध्ये हा दुसरा चौकार। Much needed boundary for the batting side. Now score moves on 13 पर 2। दूसरा ओवर प्रगति पर है, जयप्रकाश गेंदबाजी कर रहे हैं। ऑफ के बाद कट करना चाहते थे, टिप्पा खाने के बाद उछाल थोड़ा सा मिलता बचा था, करीब से कट करने का प्रयास किया गया। 2 ओवर का गेंद, आखिरी गेंद पर बिल्कुल बिंदी है। रन संख्या 13 रन। ये आखिरी गेंद भी देखिए, टप्पा खाने के बाद बिल्कुल अंदर की तरफ, क्रीज के कोने का बहुत अच्छा इस्तेमाल बिल्कुल जेपी द्वारा। हो, खूपच चांगला वापर इथे मी म्हणेन आणि पडल्यानंतर थोडासा आतमध्ये देखील आला, उंची चांगली मिळाली, कट करण्याचा प्रयत्न होता। बॉडी बॅलन्स थोडंसं जर मी पाहिलं म्हणेन फलंदाजाचं तितकंसं ठीक नव्हतं कट करण्यासाठी ज्यावेळेला त्याने प्रयत्न केला, परंतु षटक क्रमांक 2 इथे समाप्त होतोय। जयप्रकाशचं मी कौतुक केलं, कारण एक लीडिंग एज घेतल्यानंतर चौकाराला मागे, त्याच्यानंतर स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे देखील लीडिंग एज घेतल्यानंतर चौकाराला 2 चौकार या ओव्हरमध्ये आलेत। 2 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे 13। पाठलाग करायचा 98 धावेचा या सामन्यामध्ये मांडवी चॅलेंजर्सला।
तो ओवर का खेल समाप्त हुआ। मांडवी चैलेंजर्स और भापकर 007 के बीच आज के दिन का क्रूशियल मुकाबला। राजेश सोटे 6 पर खेल रहे हैं, नीलेश पिंजारे की बात करें तो 6 पर बल्लेबाजी कर रहे हैं और आपके पास 34 मिनट का समय बचा हुआ। 8 ओवर का मैच है। एनबी ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट और टेनिस क्रिकेट का सबसे बड़ा त्योहार बिल्कुल आप देख रहे हैं इस वक्त आज पुण्य नगरी में। गेंदबाजी करने के लिए अपने बॉलिंग मार्ग पर फिलहाल गेंदबाज तैयार हो रहे हैं। कुणाल जी, 2 ओवर पावर प्ले के बारे में क्या चर्चा कर सकते हैं? क्या यहाँ एक बार फिर आपकी सोच हो चुकी, क्या स्टार्ट हुआ है जिस तरह से आज गेंदबाजी की है? पॉवर प्ले मध्ये गोलंदाजाचा बोलबाला राहिलाय, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट त्यांनी घेतली, त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये जे काही फटके होते त्याच्यामध्ये आत्मविश्वास दिसलेला नाहीये फलंदाजाचा, परंतु आतापर्यंत 2 षटक जरी गोलंदाजाच्या नावावर राहिलेले आहेत, राजेश सोटे, निलेश पिंजारे यांनी या स्पर्धेमध्ये रन केलेले आहेत, त्याच आत्मविश्वासाने आता पुढे त्यांना खेळ करणं गरजेचं आहे आणि मी म्हणेन चेतनच्या विरुद्ध आता नक्की आक्रमण करण्याचा प्रयत्न असेल राजेश आणि निलेशाचा। डिफेंसिव कारगर रत्नात्मक बल्लेबाजी राजेश सोटे के बल्ले से और एक खूबसूरत स्ट्रोक, गेंद बॉल लेने के बाद 4 रन। चांगली रणनीती, पहिलेच मन बनवलं होतं, रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्नच होता, मी करणारच, कारण थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये होता, त्याला फक्त बीट करायचं होतं। बॅटच्या अगदी मधोमध हा चेंडू लागला, 4 धावा मिळाल्यात राजेश सोटेला, आक्रमण तो करणार हे अगदी स्पष्ट होतं आणि त्याने पहिल्याच बॉलवर दाखवलेला आहे, इरादा स्पष्ट आहे। रन झालेले आहेत 17, 2 फलंदाज बाद। तीसरे ओवर का खेल आप मैदान के अंदर देख रहे हैं। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है। चेतन 17 रन 2 विकेट के नुकसान पर। कदमों का इस्तेमाल किया, डांसिंग डाउन द विकेट आया, गेंद एक्स्ट्रा कवर की तरफ आ रही है। अक्षय ने गेंद को उठाया लेकिन दोनों बल्लेबाजों के पास 1 रन लेने के लिए पर्याप्त समय था। रन संख्या 8 रन 2 विकेट के नुकसान पर। पहिल्या बॉलवर चौकार आला, त्याच्यानंतर मात्र लाईन आणि लेन थोडासा बदल त्याच्यामध्ये पाहायला मिळाला। चेतनने हा फुलर लेनचा बॉल टाकला आणि त्याच्यानंतर एक चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला एक्स्ट्रा कव्हरला, तिथे क्षेत्ररक्षक होता, तिथे 1 धाव मिळते। राजेश सोटेला टीमची धावसंख्या 18। या षटकाची सुरुवात चांगली झाली, पाहूया शेवट कसा केला जातो या दोन्ही फलंदाजांकडून। परंतु मी सध्या कौतुक करेन भापकर नॉट 7च्या गोलंदाजांचं, त्यांनी मात्र जखून ठेवलंय टीम मांडवी चॅलेंजर्सला। बल्लेबाज निलेश पिंजारी ऑन स्ट्राइक, प्रभु गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करते चेतन। फिलहाल ये बहुत ही अच्छा बैटल मैदान के अंदर चलता हुआ। ऑफ टाइम के बाहर कट करना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा गेंदबाज द्वारा। अब जाकर चारों ओर से जितने समर्थक हैं बिल्कुल उनकी रिएक्शन आना शुरू हो गया। आपने सही कहा कि सटीक लाइन पर गेंदबाजी हो रही है। भारत रत्न सचिन रमेश तेंडुलकर एंड कडून ज्यावेळेला गोलंदाजी होती या स्पॉट बद्दल भरपूर चर्चा झाली, मगाशी मनीषजी यांनी देखील चर्चा केली आणि अगदी त्या स्पॉटवर बॉल पडल्यानंतर थोडासा खाली देखील राहिला, सरळ जातो विकेट कीपरच्या हातात। चेतन की अगली गेंद ऑफ टाइम के बाहर, बैकफुट पंच, गैप में गेंद एक बार फिर ट्रैवल बॉल की तरफ जाते हुए खिलाड़ी है, करीबी मामला होगा। बैकफुट पंच लगाया गया था, अंपायर की तरफ से क्या इशारा वो देखना बहुत जरूरी है। और अब जाकर अंपायर बताते हुए गेंद बॉडी की तरफ 4 रनों के लिए जाते हुए अब बैकफुट पंच, बड़ा मंच, तो बड़े मंच पर बड़े सरपंच की जरूरत है। अच्छा बैकफुट पंच निलेश पिंजारी का। 4 धावा मिळाल्या, तर 2 क्षेत्ररक्षकांना बीट करत हा बॉल गेला। एक तर आपण पाहिलं बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक आणि त्याच्यानंतर डीप मध्ये देखील एक क्षेत्ररक्षक होता, तो थोडासा घसरला आणि स्लाइड करत असताना त्याचा पाय स्पर्श करून जातोय बाउंड्री रूफला, त्याच्यामुळे 4 धावा मिळतात। त्या चौकाराच्या मदतीने हा दुसरा चौकार या ओव्हरचा रन झालेले आहेत 22, लॉस ऑफ 2 विकेट टीम मांडवी चॅलेंजर्स। चेतन गेंदबाजी कर रहे हैं, इस ओवर को थोड़ा सा बेहतर करने की कोशिश बल्लेबाजों द्वारा। छोटी गेंद कंधों का इस्तेमाल किया गया। आज जिनका जन्मदिन है वो है सूर्यकांत अडाव, बीच मैदान पर ऑफिशियल के तौर पर काम करे। व्हाइट बॉल का इशारा, निलेश पिंजारे 120 रन, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी के। कुणाल कोंड जिन्होंने बहुत अच्छी बल्लेबाजी दूसरे पायदान पर है। धनंजय भिंताड़े तीसरे पायदान पर। लेकिन इसमें मैं एक बार फिर देखना चाहूंगा भारत कदम को, जिन्होंने 2 अर्धशतक बनाए हैं। अच्छी गेंद ब्रॉकहोल में, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन। खिलाड़ी बहुत डीप है लेकिन जोखिम नहीं उठाएंगे क्योंकि मालूम है कि यहाँ से साझेदारी की जरूरत है। 1 रन के ऊपर यहाँ संतुष्ट होते हुए 1 रन के साथ रन संख्या 24, 2 विकेट के नुकसान पर। फलंदाजाच्या मनाशी आणि डोक्याशी खेळतोय या षटकामध्ये चेतन, कारण या षटकामध्ये काही यॉर्करचा वापर केला, काही शॉर्ट बॉलचा त्याने वापर केला, वाईड यॉर्करचा वापर केला। पहिला बॉल रिव्हर्स स्वीपचा चौकार आला, त्याच्यानंतर मात्र त्यांनी दिशा सोडलेली नाहीये। चांगली गोलंदाजी मी बने चेतन याची। रन झालेले आहेत 24। राजेश सोरटे और एक तरफ निलेश पिंजारी ने भी सकारात्मक सोच के साथ बल्लेबाजी की है। आगे आकर खेलने का प्रयास किया, बहुत खूबसूरती के साथ ऑन साइड पर गैप ढूंढा,
मैग्निफिसेंट स्ट्रोक, गेंद बॉल लेने के बाद 4 रन। डान्सिंग डाऊन द ट्रॅक, खूप चांगला फटका राजेश सोटेच्या पॅटमधून, कलात्मक फटका त्याच्या पॅटमधून. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हे फटके पाहिजेत, आवश्यकता होती टीमला. आणि आपण जसा उल्लेख केला की पहिल्या बॉल पासून आक्रमण करेल राजेश सोटे, सुरुवात केली चौकाराने आणि शेवट देखील केला चौकाराने. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत 28. 2 फलंदाज बाद टीम मांडवी चॅलेंजर्स. कुणाल दाते सर यांची कॉमेंट्री ऐकायला या ठिकाणी मिळाली. इंटरनॅशनल मॅच निश्चितच त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे आणि आकाश चोप्राची आठवण या ठिकाणी येते. खूप धन्यवाद या ठिकाणी असतील निश्चितच. संतोष गाडगे, कुणाल दाते यांच्यासाठी या ठिकाणी ही शुभेच्छा आलेली आहे आणि त्यांचं कौतुक होतंय. तर मैदानामध्ये 28 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात 3 षटकांचा खेळ समाप्त झाला है. फिलहाल अगर देखे तो ये दर्शक देखे कहाँ कहाँ बैठे हुए, ये शिंदे हाई स्कूल है और पीछे जो कॉम्बॉक्स है उसके पीछे जो दर्शक है उसको कवर किया गया. कैमरामैन भी कमाल कर रहे हैं इस टूर्नामेंट. 10 कैमरे का इस्तेमाल हुआ है tenniscricket.in के माध्यम से. कॅमेरामॅनवर नंतर चर्चा करू, परंतु याच्या अगोदर जे निलेश पिंजारीचे जे विश्लेषण दाखवलं, हरीशजी तुम्ही आपल्या बरोबर आहात. गेले अनेक वर्ष तुम्ही या समालोचन क्षेत्रात, असे ग्राफिक्स आपण भरपूर कमी स्पर्धांमध्ये पाहतो, त्याचा उल्लेख व्हायला पाहिजे. कारण कॅमेरामॅनचं कौतुक तर गेल्या 5 दिवसामध्ये झालं, परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये इंटरनॅशनल ग्राफिक्सचा वापर ज्यावेळेला तुम्ही करता त्यावेळेला खऱ्या अर्थाने जे प्रेक्षक घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून, या वाहिनीच्या माध्यमातून आनंद घेत्या स्पर्धेचा, त्यांना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न, प्रामाणिक प्रयत्न तुम्ही करताय, ते या स्पर्धेने दिले. बिल्कुल सही, क्योंकि पिछले अगर देखें तो 3-4 दिनों में इसी तरह के कमेंट आए. मतलब वो घर बैठे दर्शक बता रहे हमें इंटरनेशनल मैच जैसे देख रहे हैं, उसी तरह का फील आ रहा है. 28 2 विकेट के नुकसान पर राजेश सोटे 15 पर खेले. नीलेश पिंजारी ने बहुत अच्छी बल्लेबाजी की है, थोड़ा प्रेशर को हटाने की कोशिश की है. पिछला ओवर बल्लेबाजों के लिए बहुत अच्छा रहा है. सागर दादा भिंताड़े फिलहाल आप ऑन स्क्रीन देख सकते हैं. 28 2 विकेट के नुकसान पर नीलेश दादा भिंताड़े स्पोर्ट फाउंडेशन के माध्यम से जबरदस्त टूर्नामेंट. वक्त ज्यादा ना एक बार फिर ले, क्योंकि इसके बाद में बहुत सारे मुकाबले आना बाकी है. अभी 27 मिनट का वक्त बचा हुआ है. मांडवी चैलेंजर्स को यहाँ से इसी तरह से एक बार फिर रफ्तार बढ़ानी चाहिए. एक अच्छी साझेदारी मैदान के अंदर पनप रही है. चला, मगाशी तुम्ही उल्लेख केला कॅमेरामॅनचा, त्याचा देखील आता उल्लेख करायला आपल्याकडे वेळ आहे. खऱ्या अर्थाने 10 कॅमेऱ्यांतर्गत टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा तुमच्या समोर घेऊन आलेल्या आहेत NB ट्रॉफीच्या माध्यमातून tenniscricket.in. आणि त्याचमुळे आपण पाहतोय की आज अगदी तळागाळातले जे लोक आहे घरी बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांची देखील उत्कंठा शिगेला होती. मी ज्यावेळेला पहिल्यांदा लॉन्चिंग सेरेमनीसाठी या स्पर्धेच्या आलो होतो त्यावेळेला संतोष नाणेकरांनी मी एकत्र प्रवास केला होता या स्पर्धेसाठी. त्यांनी मला त्याच वेळेला सांगितलं होतं की कुणाल, या वर्षीची NB ट्रॉफी ज्यावेळेला आपण टेलिकास्ट करू त्यावेळेला तू बघ कशा पद्धतीने मी टेलिकास्ट करणार आहे. आणि त्यामुळे याचं श्रेय संतोष नाणेकर आणि त्याच्या संपूर्ण टीमला देखील द्यावं लागेल. अप्रतिम, अतिउच्च दर्जाचं टेलिकास्ट त्याने करून दाखवलं NB ट्रॉफीचं. आता देवा काळजी, म्हणजे आता जे आपले कॅमेरामॅन आहेत त्यांचं नाव आहे देवा आणि ते क्रिक बससाठी काम करतात. एवढा मोठा कॅमेरामॅन आपल्या आता tenniscricket.in माध्यमातून आहे आणि खूप सुंदर असं यावेळेला लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय. इस बार खूबसूरती के साथ गेंद को ऑन साइड पर खेलते हुए बॉटम हेड का अच्छा इस्तेमाल. शानदार स्ट्रोक नीलेश पिंजारी का, मैग्निफिसेंट बैटिंग. आकडे 120 होते, त्याच्यामध्ये आणखीन 6 धावा ऍड कराव्या लागतील. ज्या पद्धतीने हा बॉल थोडासा स्लॉट मध्ये होता, त्याच्यानंतर पाठवला प्लॉटच्या बाहेर. चांगलं टायमिंग, खऱ्या अर्थाने स्लॉग हिटिंगसाठी जाणला जातो निलेश पिंजारी. तुम्ही जसं म्हटलं बॉटम हँडचा खूप चांगला वापर त्याने केला, ताकद होती या फटक्यामागे आणि 6 धावा मिळत आहेत. 34 धावा आता मांडवी चॅलेंजरच्या खात्यात. लाईव्ह टेक्नॉलॉजी भारी. संतोष सर, हॅट्स ऑफ टू यू. नियोजन परफेक्ट आहे. कॉमेंटेटरची मेजवानी कुणाल दाते, हरीश पंड्या, प्रशांत, मनीष, सर्वांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि खास करून आमच्या ज्या लेडी अँकर आहेत त्यांच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं काम बहरतंय याचा उल्लेख करावा लागेल आणि त्यांचं नाव आहे राजेश्विनी देवी थोरवे. हर तरह का फ्लेवर आपको मिल रहा है, तो बिल्कुल मजा आ रहा है. एक प्रोफेशनल टूर्नामेंट आप देख रहे हैं. 35 2 विकेट के नुकसान पर चौथे ओवर का खेल मैदान के अंदर चल रहा है. राजेश सोरटे 15 पर बल्लेबाजी कर रहे, 8 गेंदों का सामना किया. नीलेश पिंजारे ने 8 रन बनाए हैं और अब जाकर तीसरे विकेट के लिए साझेदारी पनप रही है. जेपी फिलहाल MS धोनी पैवेलियन इन से गेंदबाजी कर रहे हैं. ब्लाइंड स्ट्रिप गली, एक पॉइंट पर खिलाड़ी, डीप एक्स्ट्रा कवर और एक लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद. ऑफ टप के बाहर बहुत अच्छी गेंद थी ये. बल्लेबाज अच्छी तरह से नहीं खेल पाए. गेंद एक बार फिर पीछे जा रही है.
चाहे तो दूसरा रन भी ले सकते। राजेश सोटे दूसरे के लिए वापस आ रहे, 2 रन मुकम्मल किए और 2 रनों के साथ रन संख्या कुल मिलाकर स्कोर अब आगे बढ़ता हुआ 37, 2 विकेट के नुकसान पर। लक्ष्य कुणाल जी बहुत बड़ा है, लेकिन एक जो साझेदारी बन रही है, अब एक बार फिर मॅच में कमबॅक कर रहे हैं बल्लेबाज। भागीदारीचं महत्व आहे, अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केला आणि जी भागीदारी सध्या आपल्याला पाहायला मिळते राजेश सोटे आणि निलेश पिंजारीच्या दरम्यान 0वर 2 फलंदाज बाद झाले होते, त्याच्यानंतर ही 37 धावांची भागीदारी रचलेली आहे दोन्ही फलंदाजांनी आणि महत्वपूर्ण ठरताना दिसते, कारण सध्या आपण पाहतो रिक्वायर रन रेट पर्यंत जाण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने केला आहे। अच्छा स्ट्रोक टाइमिंग बढ़िया, मैग्निफिसेंट बैटिंग, जबरदस्त बल्लेबाजी राजेश सोटे द्वारा, कमाल की बल्लेबाजी करे मैदान के अंदर। राजेश सोटे दनादन फलंदाजी, सध्या त्याच्या बॅट मधून चांगले फटके येत आहेत, आक्रमक फटके येत आहेत। पुन्हा एकदा स्लॉट मध्ये बॉल होता, थोडासा ओव्हर पिच मिळाला आणि त्याच्यावर तुटून पडला। गॅप शोधणं देखील खूप महत्वाचं होतं आणि सुईतून धागा काढावा, अगदी 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्येतून हा बॉल काढलाय सरळ सीमारेषा पलीकडे। 4 धावा मिळत आहेत। एक बार फिर देखिए वाइड यॉर्कर डालने की कोशिश की तो मेरे हिसाब से फंस गए, गेंदबाज फंस गए और ओवर पिच गेंद थोड़ी ऑफ स्टंप के बाहर और बल्लेबाज के रडार में थी। बहुत खूबसूरती के साथ गेंद को डीप मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ भेज दिया बल्लेबाज राजेश सोटे ने। राजेश सोटे 21 पर कितने 10 गेंदों का सामना करते हुए 41, 2 विकेट के नुकसान पर। रिक्वायर रन रेट 13.15 का है। बाहरी किनारा भाग्य का साथ इनको मिलता हुआ। जितनी बार कुणाल जी गेंद एक बार फिर बाहरी किनारा लेते हुए पीछे चली गई ना, वो फ्लाइंग स्लिप का खिलाड़ी और फाइन का खिलाड़ी, विकेट कीपर इसके बीच में गिरी है। अंतर जास्त ठेवले, या क्षेत्ररक्षकाने अंतर जास्त ठेवले, त्याचा फायदा मिळतो राजेश सोटेला। हे बॉल मध्ये पडतात या क्षेत्ररक्षकांच्या, त्याच्यामुळे कदाचित एक दुसऱ्या दृष्टिकोनातून विचार केला तर टॉप एज घेतल्यानंतर काही वेळेला अगदी 38 सर्कलच्या जवळ ते बॉल पडतात, त्याच्यामुळे हे क्षेत्ररक्षक ठेवलेले असावे, परंतु सध्या फायदा मिळतोय राजेश सोटेला। ये अच्छी गेंद है, जेपी के पास भी कला है, बहुत बढ़िया गेंदबाजी वो कर सकते हैं। फिलहाल ये शॉट खेलने से पहले राजेश सोटे का जो पिछला पैर था बिल्कुल उनका ट्रिगर मूवमेंट अगर देखे तो स्टंप की तरफ चला गया था, वो भाप लिया था गेंदबाज ने। ओवर की बात करें तो 4 ओवर का खेल, 42 रन 2 विकेट के नुकसान पर। राजेश सोटे खेल रहे 22 पर, निलेश पिंजारी 18 पर। क्या एक बार फिर दोनों बल्लेबाज इस वक्त भागकर 007 के लिए सदर का कारण बनेंगे, या 4 ओवर में अभी कहानी में बहुत सारे ट्विस्ट आने वाले हैं। ये इंटरेस्टिंग कहानी है कुणाल जी। 4 ओवर के जो अभी मैच हुआ है वो पहला पड़ा हुआ है, उसके बारे में बिल्कुल यहाँ गुफ्तगू होगा, चर्चा होगी। मैदान के अंदर भी बिल्कुल यहाँ चर्चा हो रही है। शानदार मैच मैदान के अंदर चल रहा है, उसमें कोई संदेह नहीं है। एनबी ट्रॉफी 2022 आप देख रहे हैं, 42 पर 2। अभी भी लक्ष्य बहुत दूर है, लेकिन मजा आएगा। जयप्रकाश 2 ओवर 25 रन और उनको कोई सफलता नहीं मिली है। 42 धावा, 98 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे। 22 धावांवर खेळतोय राजेश सोटे, 200चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट। 11 चेंडू त्याने फेस केलेत, 11 बॉलमध्ये 18 धावांची खेळी निलेश पिंजारेने केली आहे आणि पंचांचा इशारा येतोय बॅटिंग पॉवर प्लेचा। बॅटिंग पॉवर प्ले मगाशी पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग पॉवर प्लेचं षटक राजेश सोटेने हाताळलं होतं, आता मात्र त्याला फलंदाजी करायची आहे सचिन साळवेच्या विरुद्ध। सचिन साळवेने ज्यावेळेला पहिलं षटक पॉवर प्लेचं हाताळलं, पहिल्याच 2 चेंडूवर 2 फलंदाजांना बाद केलं होतं, 0वर ते 2 फलंदाज बाद झाले होते, सिद्धार्थ आणि त्याचबरोबर फलंदाज विशाल निगोट। सचिन साळवे पॉवर प्ले मध्ये बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक आहे, 5वं षटक प्रगतीपथावर। 42ला 2, 4 ओव्हरचा खेळ समाप्त, 98 रनच्या लक्ष्याचा पाठलाग। लेफ्ट आर्म राऊंड विकेट, खोलवर टप्प्याचा बॉल होता, ऑन ड्राईव्ह करत असताना मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे, तिथे फक्त एकच धाव मिळेल राजेश सोटेला। पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर हाताळलाय, पॉवर प्लेचं षटक आहे, सचिन जास्त रूम देणार नाही, अगदी त्याच रणनीतीने पहिला बॉल त्याने टाकलाय। हर चमकने वाली चीज सोना नहीं होती, तो उसी तरह से हर गेंद आपको चौके छक्के के लिए नहीं आएंगे। स्ट्राइक रोटेट भी करना बहुत है, बेसिक को अच्छा रखिए और स्कोरबोर्ड को चलाते रहिए। एक खराब गेंद आएगी उसके ऊपर प्रहार कीजिए, मैच अपने आप बनता जाएगा। सचिन पुढचा बॉल, बेसिक विसरून चालणार नाही, अगदी हा उल्लेख बरोबर होता, परंतु इथे आपण पाहतोय राऊंड आर्म ऍक्शनने ज्यावेळेला वाईड यॉर्करचा प्रयत्न करताय, दिशा थोडीशी चुकीची ठरली, वाईड बॉल +1 अशा 2 धावा ऍड केल्या जातील। आता मांडवी चॅलेंजर्स टीमच्या दरम्यान रन झालेत 45। ओवर 5वां प्रगति पर है। सालवे बहुत ही बेहतरीन गेंदबाज है, लेकिन इस वक्त थोड़ा सा दिशा से भटकते हुए रन चाहिए। यहाँ से रन बनेंगे तो एक बार फिर मैच वो आखिर तक जाएगा, मजा आएगा। राजेश सोरटेला आता स्ट्राइक मिळाली आहे, बॅटची कडा घेतलीये, यावेळेला हवेत आहे, विकेट कीपर धावतोय बॉल मागे, खराब विकेट कीपिंग, यष्टीरक्षण चुकीचं होतंय, झेल इथे सोडला आसिफने,
आणि हा मी म्हणेन या सामन्यामधला खूपच महत्वाचा झेल सोडण्यात आलेला आहे आणि त्यामुळे हा खेळाडू काही करू शकतो इथून पुढच्या षटकाच्या दरम्यान. कैच छोड़ा या मैच ही छोड़ा. जिस तरह से देखें इनको जब गेंद एक बार फिर बल्ले के ऊपर नहीं आई है, बल्ले के ऊपर नहीं चढ़ी है, तो बिल्कुल वो गैप में चले गए. अब जाकर यहाँ एक मौका था, आसान कैच आसिफ ने छोड़ दिया है. वाईट टाकल्यानंतर एक सिंगल आले, तिथे संधी प्राप्त झाली, त्या संधीचं सोनं करता आलेलं नाही. आता स्ट्रायकिंग एंडला निलेश खोऱ्याने धावा करतोय. काय ड्राईव्ह इथे सजवलाय, काय फटका आहे, काय टायमिंग आहे, बॉल सीमा पार, चौकार. शानदार स्ट्रोक, थोड़ी ऑफ टर्म के बाहर आगे गेंद थी, भाप लिया था और डीप स्ट्राइक कवर का खिलाड़ी बहुत दूर था. घास को आग लगाती हुई गेंद बाउंड्री रन के बाहर चली गई. मैग्निफिसेंट बैटिंग, क्लासिकल बल्लेबाजी मैदान के अंदर निलेश पिंजारी द्वारा. ॲडिलेड ओव्हल मध्ये विराट कोहली खेळतोय, अगदी तसं वाटलं या फटक्यामध्ये खेळत असताना. निलेश पिंजारेचं तंत्र पाहायला मिळालं, तंत्रशुद्ध फटका. विराट कोहलीने देखील ज्यावेळेला अर्धशतक नोंदवलं ॲडिलेड ओव्हल मध्ये, अगदी तशीच फलंदाजी 40 नंतर त्याने केली. तसेच फटके या कव्हर ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. निलेश पिंजारे खोऱ्याने धावा करतोय एनबी ट्रॉफी मध्ये. रन झालेले आहेत 50, अर्धशतक पूर्ण झालंय. 96-98चं लक्ष आहे, माफ करा 98 टू विन आहे. त्याच्यामुळे अजूनही 48 धावांची आवश्यकता असेल. एक अच्छा मुकाबला मैदान के अंदर चल रहा है, इसमें कोई संदेह नहीं. कुछ देर के लिए खेल रुका हुआ है, लेकिन जिस तरह से आज मैं देख रहा हूँ निलेश पिंजारी को निरंतरता, इस प्रतियोगिता में निरंतरता किसके पास है, वो खिलाड़ी है निलेश पिंजारी. हर मैच में जाके इन्होंने कंट्रीब्यूशन दिया. दूसरी बात, विराट कोहली को एक स्पेशल बात है, मतलब वो छक्के लगाते हैं, चौके लगाते हैं, लेकिन स्ट्राइक रोटेट करते हैं, सिंगल को डबल में कन्वर्ट करते हैं. तो वो खिलाड़ी वेरी वेरी स्पेशल है. उसी तरह से मैं तुलना नहीं कर रहा विराट कोहली से, लेकिन वो इंटेन बिल्कुल बहुत अच्छा है निलेश पिंजारी का, जो बस स्ट्राइक रोटेट करते हैं, बड़े शॉट खेलते हैं, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हैं और सकारात्मक खेल, संयम के साथ बहुत अच्छी क्रिकेट खेलते हैं बल्लेबाज. इंटेंट म्हणजेच हेतू. तुमचा हेतू स्पष्ट पाहिजे कुठलीही स्पर्धा खेळत असताना. निलेश पिंजारीचा हेतू अगदी स्पष्ट आहे. ज्या पद्धतीने तो फॉर्म मध्ये आहे, तो फॉर्म इथून पुढे कायम त्याला ठेवायचा आहे. वेगवेगळ्या सामन्यामध्ये वेगवेगळे लक्ष त्याच्या समोर आलेलं आहे. खोऱ्याने तो धावा करत गेलेला आहे, विरोधी गोलंदाजांवर तो हावी होत गेलेला आहे आणि तो फॉर्म त्याचा इथे प्रतीत होतोय. योग्य यश त्याला प्राप्त झालं या एनबी ट्रॉफीच्या माध्यमातून. चर्चेमध्ये राहिलाय निलेश पिंजारे. राजेश सोटेच्या बरोबरीने एक चांगली धावसंख्या, चांगली भागीदारी उभारण्याचा प्रयत्न आहे, कारण ही आता अर्धशतकीय भागीदारी झाली आहे. 50 धावांची पार्टनरशिप आपल्या समोर इथे केलेली आहे, कारण 0वर 2 फलंदाज बाद झाले होते. आळंदी गावचा हिरा निलेश पिंजारे लय भारी बॅटिंग सध्या या मोठ्या स्टेजवर करताना दिसतोय. खूप चांगली कमेंट निलेश पिंजारेसाठी. यावेळेला बॅकफुटला जात असताना कट केला निलेशने, 1 रन इथे मिळते. त्याचमुळे आयोजकांचे आभार मानावे लागेल असं राजेंद्र जाधव म्हणतायत. आळंदी गावचा सितारा निलेश पिंजारे सध्या अप्रतिम फलंदाजी करतोय या संपूर्ण एनबी ट्रॉफी मध्ये. कुणाल, इन्होंने एक भी अर्धशतक नहीं बनाया, लेकिन 45-47 इस तरह की पारी खेले. कभी भी इन्होंने जो बड़ा शॉट खेला है ना, उसके बाद में और बड़ा शॉट खेलने के लिए सिंगल के लिए बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की अभी तक. चांगला बॉल पडल्यानंतर उंची घेत गेलाय, वेग प्रचंड होता. सचिन साळवे बॅटिंग पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करत असताना, आणि आतापर्यंत जर आपण विचार केला या षटकामध्ये एक वाईड बॉल त्यांनी टाकला होता, परंतु त्याच्यानंतर देखील गोलंदाजीमध्ये फलंदाजांवर अंकुश लगवण्यामध्ये त्यांना यश प्राप्त झालेलं आहे. चांगली गोलंदाजी, बाउन्स चांगला प्राप्त केलाय या बॉलवर सचिन साळवेने. शेवटचा बॉल या ओव्हरचा, पुन्हा एकदा बीट करून विकेट कीपरकडे जातोय बॉल. शेवटचा बॉल देखील अचूक टप्प्यावर हाताळला. अशा पद्धतीने षटक क्रमांक 5 समाप्त होत आहे. 5 षटकाच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत 51. चांगली गोलंदाजी या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये. बिल्कुल 18 गेंदों में 47 रनों की जरूरत है. आखिरी गेंद कुणाल अगर देखे तो काफी ऑफ टाइम के बाहर, बिल्कुल वो छठे स्टंप की तरफ थी. गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे, मिड विकेट क्षेत्र की तरफ. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं हुआ. संतोष नाणेकर यांचं लाईव्ह इंटरनॅशनल लेवलचं आहे. कॉमेंट्री असं वाटतं की IPL चालू आहे, तर आयोजन नियोजन खूप भारी आहे. थँक्स फॉर ऑल NB ट्रॉफी मेंबर्स. रमेश मिरगणे यांच्याकडून एक अप्रतिम अशी कमेंट आलेली आहे, आणि खरंच इथे बसून देखील आम्हाला तो फील येतोय. आणि इथं आता समालोचन कक्षामध्ये जर बघितलं तर कुणाल दाते समालोचन करतायत. त्यांच्यामुळे या स्टुडिओमध्ये निश्चितच हा स्टुडिओ शेअर करताना देखील आनंद होतो. दुसऱ्या बाजूला मागे आपण हरीश पांड्यासारखे मोठे दिग्गज समालोचक आहेत, तर अपकमिंग समालोचक मनीष देखील आहे. व्यासपीठावरती देखील ते व्यासपीठावरची दृश्य आहेत ती आता आपल्या तुमच्या नजरेला पडत आहेत. 18 चेंडूमध्ये 47 धावा.
इथे करायचे आहेत. निलेश पिंजारे बरोबर बद्दल आपण चर्चा करत होतो आणि खऱ्या अर्थाने तुम्ही सांगितलं त्यांनी अर्धशतक ठोकलेले नाहीयेत, परंतु ज्या वेळेला संघाला गरज असते त्या वेळेला त्याने महत्त्वपूर्ण धावा केलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीच्या लीग स्टेजेसच्या मॅचेस ज्या वेळेला तुम्ही खेळता, एखादी मोठी स्पर्धा तुम्ही खेळता, त्यावेळेला त्या रनला खूप महत्त्व आहे. त्याचमुळे तुमचा संघ क्वार्टर फायनलमध्ये खेळताना दिसतोय. तुमच्या संघासाठी तुम्ही दिलेलं योगदान उल्लेखनीय आहे. हीच कामगिरी निलेश पिंजारे इथून पुढे या येणाऱ्या 18 बॉलमध्ये तशी ठेवतोय का, संघाला विजय मिळवून देईल का, हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला 18 चेंडू देतील. 18 चेंडूमध्ये रन करायचे आहेत अजूनही 47. पहिला बॉल बॅकफुटला जात असताना उडवलाय, चांगला पुल मिड विकेटला, बॉल सीमारेषा पलीकडे, निलेश पिंजारेच्या बॅटमधून षटकार. देखिए किस तरह वो शॉट खेला गया था, बहुत बेहतरीन बल्लेबाजी कर रहे मैदान के अंदर आज नीलेश पिंजारे. पहली गेंद पर स्वैग से करेंगे स्वागत, बैकफुट पर तैयार थे, पुल किया, एक बार फिर पावरफुल था, बहुत ऊपर और दूर गई गेंद. शानदार बल्लेबाजी नीलेश पिंजारे द्वारा. अब इसके बाद में मैं देखना चाहता हूँ 57 2 विकेट के नुकसान पर है और दोनों बल्लेबाजों ने सूझबूझ के साथ बल्लेबाजी की है. अक्षय टावरेचं भव्य स्वागत. पहिल्या बॉलवर षटकार आलाय, दबाव असेल अक्षयवर. दुसरा बॉल जाऊ दिलाय विकेट कीपर साठी. हो, दबाव आहे, वाईड बॉल, पंचांचा इशारा आहे, तो एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये जाईल. एक्स्ट्रा बरोबर टीमची धावसंख्या आकार घेते, पुढे जाते. रन झालेले आहेत 58. टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकली, लेकिन टिप्पा बिल्कुल इन्होंने 5वीं 6ठी स्टंप की तरफ डाला था, वहां से और बाहर की तरफ निकली है. तो अब 58 2 विकेट के नुकसान पर है. छठा ओवर प्रगति पर है. अक्षय तावरे गेंदबाजी कर रहे हैं. 40 करायचे आहेत 17 मध्ये. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. हा बॉल अचूक टप्प्यावर हाताळलाय अक्षय टावरेने. निलेश पिंजारेच्या नावाची चर्चा सातत्याने होते. संयम त्याने दाखवलाय, आक्रमक भूमिकेमध्ये आता तो आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु हा बॉल अक्षय टावरेने योग्य टप्प्यावर टाकलाय. यावेळेला वर आहे बॉल, स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक पाहतोय, जज करतोय, चांगलं जजमेंट आणि तेवढाच चांगला झेल इथे टिपण्यात आलाय रोहनच्या माध्यमातून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आणि मात्र फलंदाज बाद होतोय निलेश पिंजारे. या अगोदर देखील रोहनने असा कारनामा केलाय या एनबी ट्रॉफीमध्ये आणि त्याची पुनरावृत्ती पुन्हा एकदा करून दाखवत असताना रोहन. अप्रतिम झेल, फलंदाज बाद, निलेश पिंजारे. गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में थोड़ा सा भंग होता हुआ निलेश पिंजारे की पारी समाप्त हुई. लेकिन देखिए किस तरह से विकेट गिर गया था. ऑन साइड पर डीप स्क्वायर की तरफ खेलना चाहते थे, बहुत ऊपर चल गई गेंद, टाइमिंग नहीं कर पाए. लेकिन रोहन ने मिड विकेट पर छलांग लगा के वो कैच लिया था पहले दिन और वो वायरल हुए थे. उसके बाद में दोबारा थोड़ा और एक बार फिर बेहतर कैच इन्होंने लिया है. शानदार फील्डिंग, अद्भुत फील्डिंग रोहन ने जरूर की. अब दबाव बल्लेबाजों की तरफ जाएगा. ये अच्छी गेंद थी खास करके अक्षय तावरे द्वारा. एकाच इनिंग मध्ये 2 प्रेक्षणीय झेल घेण्याचा विक्रम एनबी ट्रॉफी मध्ये रोहनने केलाय. एक झेल तर एका हाताने टिपलेला होता आणि इथे देखील स्लाइड करत असताना अप्रतिम झेल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला त्याने टिपलाय. निलेश पिंजारे सारखा फलंदाज त्या झेलाच्या मुळे आता डगआउट मध्ये बसलेला पाहायला मिळाला. आता संपूर्ण जबाबदारी राजेश सोटेच्या खांद्यावर आहे. या सामन्यामध्ये आतापर्यंत धावसंख्या स्कोअरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 58 अजूनही 40 धावांची आवश्यकता. अक्षयचा बॉल सोडून दिलाय, पंच वळतायत, वाईड बॉल कळवतायत. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये वाढ होईल. आता 15 चेंडूमध्ये 39 धावांची आवश्यकता. सोटे के ऊपर पूरा दारोमदार रहेगा. टिप्पा बिल्कुल देखिए ऑफ स्टंप के बाहर था. टप्पा खाने के बाद थोड़ा घुमाव, कट हो रही गेंद. ही लाईन पाहावी लागेल. या बॉलवर मात्र पंच सांगतायत हा निर्धाव चेंडू आहे. काही वाईड बॉल, काही निर्धाव चेंडू. अक्षय टावरेचं हे षटक आपण पाहतो दोलायमान राहिलेलं आहे. काही बॉल त्याने खराब टाकलेत, काही चांगले बॉल त्याच्याकडून टाकण्यात आलेत. ये बहुत अच्छी गेंद थी. टिप्पा खाने के बाद उछलता कट करने के लिए गए तो इतनी जगह नहीं थी. सुंदर गेंदबाजी का मजा. मेरे हिसाब से कुणाल जी अच्छा कमबैक कर रहे अक्षय, क्योंकि पहली गेंद पर बड़ा शॉट आया था. 14-39. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. ओमकारला ताताथैया नाचवलं. या बॉलवर मी म्हणेन अक्षय टावरेने 2 चेंडू सलग निर्धाव टाकलेत. आता डगआउट मधून आवाज होतोय ओमकार साठी, कारण आता करावं लागेल. नॉकआउट स्टेज मध्ये क्वार्टर फायनलचा सामना तुम्ही खेळताय. अशा परिस्थितीमध्ये सध्या मी म्हणेन खराब फलंदाजी. ओमकारची सलग 2 चेंडू निर्धाव आले. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या ओव्हरचा 6वं षटक प्रगतीपथावर. 8 रन खर्च केलेत. निलेश पिंजारेची विकेट घेतली, ज्याने 29 रन केले.
शेवटच्या बॉलवर देखील मी म्हणेन मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एकच धाव मिळेल. ओमकार पोकळेकडे स्ट्राईक राहील. राजेश सोरटे स्ट्राईक पासून दूर राहील. ओव्हरची होते समाप्ती. 6 षटकाच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत 60 आणि आता 12 चेंडूमध्ये रन करायचे आहेत 38. 38 फ्रॉम 12. और 12 गेंदों में 38 है तो ओंकार पोकले का रोल बहुत महत्वपूर्ण रहेगा. बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, बड़े शॉट खेलने वाले माहिर खिलाड़ी, लेकिन चैलेंज भी है. एक सिक्के में 2 पहलू होते हैं. एक पर लिखा हुआ है कुणाल चैलेंज और दूसरी पर लिखा हुआ है मौका. एक अवसर है हीरो बनने का बल्लेबाज के लिए, और लेकिन दूसरी तरफ से चैलेंज रहेगा क्योंकि अच्छी गेंदबाजी हो रही है. भापकर 007 और मांडवी चैलेंजर के बीच से एक जबरदस्त बैटल बिल्कुल चल रहा है. विजय आणि पराभवातलं अंतर राजेश सोरटे देखील ठरू शकतो. ओमकारने नक्की चांगली फलंदाजी केलेली आहे एनबी ट्रॉफीमध्ये. त्याचं देखील योगदान चांगलं राहिलेलं आहे. निलेश पिंजारे, राजेश सोरटे, ओमकार हे नेहमीच चर्चेमध्ये राहिलेले नावं आहेत मांडवी चॅलेंजरसाठी. परंतु आता 12 चेंडूमध्ये अजूनही 38 धावा करायच्या आहेत. रिक्वायर रन रेट 19 वर जाऊन पोहोचलाय. जो रिक्वायर रन रेट 13च्या आसपास होता तो आता 19 वर पोहोचलाय. त्याच्यामुळे आक्रमण करावं लागेल. आणि आता भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँड कडून एन कडून गोलंदाजीसाठी कुणाल. पहिला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये धावतायत बॉलच्या दिशेने. मिड विकेट वरून स्क्वेअर लेग पर्यंत अंतर कापलं. शेवटच्या क्षणाला बॉल हातातून निसटला. 2 धावा पूर्ण होत्या. तिसऱ्या रनचा प्रयत्न. रनआउट होण्याची दाट शक्यता. फलंदाज बाद. ओमकार डगआउट कडे जाईल. मोठी विकेट मिळते. 3 धावा घेण्याचा प्रयत्न. ओमकारला जावं लागेल. 3 रनों की हो रही थी मांग. तालमेल की कमी कारण बल्लेबाज का हो गया काम तमाम. ओंकार पोकले डेंजरस बल्लेबाज है, लेकिन डेंजर एंड की तरफ भी भाग रहे, तो यहाँ खतरा बिल्कुल था. राजेश सोरटे अपने पास स्ट्राइक रखने की कोशिश कर रहे थे और उसी वक्त बहुत बढ़िया फील्डिंग और उसका फायदा भी मिला है. अब जाकर रन संख्या 62, 4 विकेट का नुकसान पर है. कुणाल निकम का ये ओवर बहुत महत्वपूर्ण है. राजेश सोरटे जो कप्तान है, क्या आज कप्तानी पारी खेलेंगे मैदान के अंदर, वो देखा जाएगा. एक अच्छा मैच बिल्कुल चल रहा है. चेतन काळंगेचा चांगलं बॅकअप, चांगला थ्रो तिथे पाहायला मिळाला. त्याचमुळे तिसरी रन इथे होऊ शकलेली नाहीये. नवीन फलंदाज सुधीर घाडगे फलंदाजीसाठी. राजेश सोरटेच्या बरोबरीने 15 चेंडू खेळलाय राजेश. 24 धावांवर खेळतोय. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 36 धावांची आवश्यकता. 11-36 रोमहर्षक सामना एनबी ट्रॉफीतला तुमच्या समोर. बॅकफुटला जात असताना खूप चांगला हा पंपूल केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. वाईडिश लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरला भेदून बॉल सीमा पार. चौकार. और कौन कहता है कि अलार्म आदमी को जगाता है? अलार्म आदमी को नहीं जगाता है, जिम्मेदारी आदमी को जगाती है. कैप्टन डॉग खेल रहे, बैकफुट में चले गए थे, क्रिस के गहराई का इस्तेमाल किया और बहुत खूबसूरती के साथ टाइमिंग और प्लेसमेंट बहुत बढ़िया था. राजेश सोरटे ने खुद के ऊपर जिम्मेदारी ली है. अब कहते हैं ना कि वादा किया है तो निभाना भी पड़ेगा. मजा आएगा इस मुकाबले में. 10 चेंडू आणि 32. हा बॉल चांगला टाकलाय. पहिलेच फॉलो केला यावेळेला बॅटरला गोलंदाजाने. त्यांनी पाहिलं होतं की राजेश ऑन साइडला टार्गेट करतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली लाईन. ये गेंद बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर थी, लेकिन बल्लेबाज पहले से ऑफ स्टंप के बाहर रहते, शफल हुए थे. टेलीग्राम गेंदबाज को मिल गया. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल खोलून ठेवलाय. फलंदाजाला अपील होते. स्पष्ट नकार सूर्यकांत अडाव यांच्याकडून. कुणाल निकम चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या टीमसाठी सलग 2 डॉट बॉल येत आहेत. त्याच्यामुळे मांडवी चॅलेंजर्सवर दबाव वाढतोय. हा दबाव भरपूर बनलाय या ओव्हरच्या दरम्यान. कुणाल ये देखिए जिस तरह से ये बल्लेबाज खड़े थे, अगर ऑफ स्टंप के बाहर आप खड़े, बल्लेबाज ने देख लिया था कि ऑफ स्टंप के बाहर खड़े, तो गेंद को और ऑफ स्टंप के बाहर लेके गए और फुल लेंथ रखा. ऑकवर्ड पोजीशन में बल्लेबाज आए. अच्छी गेंदबाजी, अच्छे सोच के साथ बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा कुणाल निकम द्वारा. यावेळेला बॉल हवेत आहे. हुक करण्याचा प्रयत्न. बॉल मागे चाललाय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक खाली येतोय. प्रयत्नांती परमेश्वर, परंतु पुन्हा एकदा अपयश. दुसऱ्या रनचा प्रयत्न. राजेश सोरटे पाहूया सुरक्षित आहे की नाही. तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली जाईल. ऑनफिल्ड अंपायर शशी साटम यांनी हा निर्णय कळवलेला आहे तिसऱ्या पंचांच्या कोर्टाकडे. तब तक अब एक बार फिर देखते कि समीकरण क्या बना. 8 गेंदों का खेल से 32 की जरूरत है. एक इंपॉर्टेंट मुकाबला मैदान के अंदर चल रहा है. टप्पा खाने के बाद उछाल था. बैकफुट जाके एक बार फिर हुक करना चाहते थे, लेकिन उछाल परेशान कर रहा है. पीछे कमिटमेंट की कोई कमी नहीं है. बहुत ही बेहतरीन फील्डिंग का मुजाहिरा आंबेगांव के टाइगर सुशांत जाधव ने एफर्ट किया था. दूसरी तरफ देखिए, ये दूसरा एक बार फिर रिप्ले है, मतलब एक बार फिर दूसरा एंगल है.
और अब जाकर देगा क्या खतरे की घंटी बज रही है या नहीं, ये तो एक बार फिर अंपायर ही बताएंगे, लेकिन क्लोज कॉल होगा। बॉडी लँग्वेज पुन्हा एकदा आपण देहबोलीवर येऊया. राजेश सोटे, असं प्रतीत होतंय की हा पोचलाय की नाही हे पाहावं लागेल, परंतु अगदी बरोबर आहे, क्लोज कॉल असेल तिसऱ्या पंचांसाठी. लाईन बिलॉंगिंग टू अंपायर असं देखील म्हटलं जातं. त्याच्यानंतर बॉल ज्यावेळेला विकेटला लागला, हाताने ज्यावेळेला बॉल लावला गेला, त्यावेळेला बॅट ब्रश करत असताना ग्राउंडला हा खेळाडू आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित आहे की नाही, आता हे पाहायचंय आमच्या तिसऱ्या पंचांना, जिथे कल्याणी घोरपडे आहेत. आय थिंक बिल्कुल उस वक्त ये करीबी मामला है, टच एंड गो वाला मामला बिल्कुल मैदान के अंदर चलता हुआ। और एक क्वालिटी क्रिकेट आपने देखिए, प्रोफेशनल टूर्नामेंट बिल्कुल एनबी ट्रॉफी 2022, नीलेश दादा भिंताड़े इनके नेतृत्व में टूर्नामेंट, ये एक बार भी देखिए करीब से ऑन स्क्रीन, बहुत करीबी मामला और जूम करते हुए खास करके। और अब अंपायर का क्या फैसला वो देखना बहुत जरूरी है। tenniscricket.in के माध्यम से लाइव टेलीकास्ट इस टूर्नामेंट का चल रहा है। ये करीबी मामला है, बहुत करीबी मामला। कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। आप देख रहे हैं भापकर डबल जिब्रो शेबन और एक तरफ मांडवी चैलेंजर के बीच बहुत इंपॉर्टेंट मुकाबला। दुर्योधन बापू भापकर और एक तरफ चंदूशेठ गोगावले टीम के ओनर हैं। कोणावरच अन्याय होणार नाही, पारदर्शकता ही ओळख आहे या स्पर्धेची, त्याच्यामुळे वेगवेगळ्या अँगलने तपासलं जात आहे. थोडासा वेळ लागेल, तिसरे अंपायर नक्की वेळ घेतील, कारण निर्णय खूप महत्वाचा आहे. या सामन्याला कलाटणी या निर्णयाद्वारे येऊ शकते, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतोय. परंतु टेक्नॉलॉजी आणि टेलिकास्टचं मी कौतुक करेन, खूप चांगली टेक्नॉलॉजी इथे वापरली गेलेली आहे या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून. अभी भी देखे तो बट डिसीजन नहीं आ रहा है, तो मतलब ये एक बहुत जबरदस्त कैमरा वर्क भी हुआ है। अब देखते हैं कि बल्लेबाज आउट होने वाले या नॉट आउट, किसके पक्ष में जाएगा ये डिसीजन, इसीलिए इंतजार कर रहे हैं। इस मुकाबले में बिल्कुल रोचकता है बरकरार और नॉट आउट कहा गया। नॉट आउटचा निर्णय आलेला आहे. ज्या वेळेला बॅट ड्रॅग करत होता त्या लाईनच्या दिशेने, त्याच वेळेला बॉलचा स्पर्श यष्ट्यांना झाला आणि लाईन बिलॉंगिंग टू अंपायर असं म्हटलं जातं आणि इथे तेच झालेलं आहे. लाईनच्या आतमध्ये बॅट कदाचित ड्रॅग झालेली असावी हे अंपायरला वाटलं आणि त्यांनी लगेचच निर्णय दिला इथे नॉट आउट असेल. त्याच्यामुळे हे षटक आतापर्यंत खूप चांगलं राहिलेलं आहे. फक्त 6 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. कुणाल निकमकडून 68 धावा झाल्यात, 4 फलंदाज बाद. ऑन साइडला दिशा दिली आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑन वरून येतील तोपर्यंत 1 रन पूर्ण होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न, थ्रो मात्र बॉलर एंडला केलाय, चुकीच्या एंडला हा थ्रो येतोय, त्याच्यामुळे 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या जातील. 2 धावा मिळतील फलंदाज राजेश सोरटेला. अशा पद्धतीने 7वं षटक समाप्त. 10च्या सरासरीने रन झालेले आहेत 70 आणि आता इथून पुढे येणारे बॉल शिल्लक आहेत 6 बॉलमध्ये रन करायचे आहेत 28. सुधीर गाडगे श्री छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियम पर शतक बनाने वाले खिलाड़ी है। पिछले साल इन्होंने शतक बनाया था। आक्रामक बल्लेबाजी वो कर सकते हैं और अब चैलेंज इनके लिए 6 गेंदें 28 एक बार फिर आसान नहीं है, लेकिन भगवान चैलेंज सबको नहीं देता, जिसके पास क्षमता है उसको ही चैलेंज मिलने वाला है। और यहाँ गेंदबाजी करने के लिए बहुत आसान हो जाएगा, इनके पास बहुत अच्छा बैंक बैलेंस है। राजेश सोटे 32 पर खेल रहे, सुधीर गाडगे बिल्कुल इस वक्त 0 से हीरो बनने का मौका, इनका खाता नहीं खोला है और आपको बिल्कुल 28 रन बनाने हैं। और आत्मविश्वास है, फॉर्म है, लेकिन दबाव भी रहेगा। इस दबाव को झेलते हुए अच्छी क्रिकेट खेलने की जरूरत। 6 चेंडूमध्ये या स्पर्धेमध्ये 27 धावा झालेल्या आहेत, परंतु ज्यावेळेला चेस करण्यासाठी संघ उतरलाय 28 धावांचं लक्ष आहे. या धावा आतापर्यंत झालेल्या नाहीयेत. पाहूया हा कारनामा सुधीर गाडगे आणि त्याच्याबरोबरीने राजेश सोटे करून जातील का. पहिला बॉल या षटकातला, पहिला बॉल बॅकफुटला जात असताना बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे, लॉंग ऑन सीमारेषेच्या वरून 6 धावांसाठी चांगला पुल, षटकार. टाइमिंग देखिए, टप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर था, थोड़ा शफल हुए थे, देखा, भापा, परखा और एक बार फिर गेंद को खेल दिया बॉल के बाहर। पहले पढ़ लिया और उसके बाद में चढ़ लिया। स्टार्ट अच्छा हुआ इस मैच का। मैच जो है थोड़ा सा और दिलचस्प बनता हुआ, मजा आ रहा है। सुधीर गाडगेच्या बॅटमधून पहिल्या बॉलवर षटकार. 28 झालेल्या नाहीये, त्या करायच्या आहेत. प्रयत्न करत असताना पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे उडवलाय अक्षय टावरेचा. आता 22 करायचे आहेत. दुसरा बॉल पुन्हा एकदा हवेत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये, काऊ कॉर्नरला जज करतोय, जजमेंट चांगलं. बॉल हातात आहे अज्जूच्या, फलंदाज बाद होतोय सुधीर गाडगे. बहुत बड़ी सफलता खास करके अक्षय तावरे के लिए मिलती हुई है। सुधीर गाडगे बैट टू द पैवेलियन, एक तेरी एक मेरी, सुधीर की विकेट गिरी है। अब 32 पर रन पर खेल राजेश सोटे, लेकिन एक नया नियम आया है,
अगर बल्लेबाज आउट हो जाता है तो जो नया बल्लेबाज वो स्ट्राइकर एंड की तरफ आएगा। तो ये एक इंटरेस्टिंग है। सोल्टे सेट बल्लेबाज है, लेकिन करे तो क्या करे, उनको नॉन स्ट्राइकर एंड की तरफ रहना पड़ेगा। यहाँ से अक्षय तावरे ने कुणाल बहुत अच्छी वापसी की है। काय नियम तुम्ही सांगितला तो देखील हसत हसत अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला, परंतु या शॉटचं विश्लेषण करूया। बॅकफुटला जात असताना इथे पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न होता, एलिव्हेशन कमी मिळालं आणि आपण पाहतोय जसं संपर्क पाहिजे होता बॅट आणि बॉलचा तसा नव्हता आणि त्याचमुळे फलंदाज सुधीर इथे बाद झाला। त्याच्यानंतर या नियमाविषयी चर्चा करूया, जिथे आपण पाहतोय नियम बदललेले आहेत। नवीन फलंदाज ज्यावेळेला एखादा फलंदाज बाद होतो त्यावेळेला स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज जातो, त्याच्यामुळे राजेश सोटे आता नॉन स्ट्रायकिंग एंडला राहील। ही जमेची बाजू आहे टीम भापकर नॉट 7 साठी। पुन्हा एकदा एक आखो टप्प्याचाच बॉल होता, नाही ओळखू शकला गोविंद चव्हाण, सरळ जातो विकेट कीपरकडे आणि त्याच्यामुळे आता पूर्णपणे सामन्यावर पकड मजबूत करणारा संघ ठरतोय भापकर नॉट 7। बहुत अच्छी गेंदबाजी अक्षय तावरे द्वारा, कमाल की गेंदबाजी करते हुए कमबॅक किया है। खोलवर टप्प्याचा बॉल होता, ऑन साइडला छान वळवलाय मनगटाच्या सायने, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव तिथे मिळेल। रोहनने प्रभाव टाकलाय क्षेत्ररक्षणामध्ये, दर्जेदार क्षेत्ररक्षण त्याने दाखवलेलं आहे। 77 ला 5 आणि त्याच्यामुळे हा सामना पूर्णपणे झुकलाय भापकर नॉट 7 या टीमच्या दिशेने। हे निराश चेहरे आपल्याला पाहायला मिळतात मांडवी चॅलेंजर्सचे। 2 बॉल आता इथे टाकायचे आहेत, औपचारिकता शिल्लक हे म्हणायला हरकत नाहीये। बॅकफुटला जाऊन एक चांगला फटका, रोहन आहे, रोहन सोडणार नाही हा झेल, आउट होतोय फलंदाज राजेश सोटे। रन केले राजेशने 32। और कुणाल, मैंने बहुत बार देखा जब आप खराब फील्डिंग करते तो गेंद आपका पीछा करते हैं, लेकिन आप अच्छी फील्डिंग करते हैं और उसके बाद में गेंद आपका पीछा कर रहे हैं और परिणाम अच्छा रहा। रोहन ने इस पूरे प्रतियोगिता में बहुत अच्छा प्रदर्शन किया। दूसरी और एक चर्चा हो सकती है, क्योंकि जब टप्पा खाने के बाद कुणाल ज्यादा ऊपर गेंदें जब आती है तो हुक करने वाले जो बल्लेबाज मैंने कम देखे, हुक करने वाले बल्लेबाज जो सफल हुए वो कम देखे, इसलिए वो घाड़गे का विकेट गिर गया था। अच्छी सोच, इंटेंट बहुत अच्छा था, खास करके तावरे का जो बाराबती में खेलते उस सतह का बहुत अच्छा उनका जो कि फायदा हुआ, उस सतह में जो खेले थे ना उसका फायदा उनको बिल्कुल मिला है। हो, बारामतीला देखील असं स्टेडियम आहे, त्या स्टेडियमवर खेळण्याचा अनुभव इथे मिळतोय, इथे दिसतोय। तो अनुभव इथे पणाला लावत असताना दिसतात ते सर्वच खेळाडू। यावेळेला क्लीन बोल्ड, मिस केली लाईन, यष्ट्यांचा वेध, फलंदाज बाद। अक्षय टावरेच्या खात्यामध्ये आणखीन एक यश, 4 फलंदाजांना बाद केले अक्षय टावरेने। अशा पद्धतीमध्ये हा सामना समाप्त आणि हा सामना जिंकलेला आहे भापकर नॉट 7 या टीमने। अभिनंदन भापकर नॉट 7। आखिरी गेंद पर विकेट है। अक्षय तावरे जो ऑलराउंडर खिलाड़ी है, इन्होंने पूरे टूर्नामेंट में प्रभावित किया। जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन, 2 ओवर 16 रन और 4 विकेट। अज्जू व्यापारी 21 रन, कुणाल निकम ने बनाए 19, आसिफ सैयद के 18 रन, अक्षय तावरे ने 9 रन बनाए। आज बल्लेबाजी अक्षय तावरे की अच्छी नहीं रही, लेकिन अज्जू व्यापारी, कुणाल निकम, आसिफ सैयद का योगदान बहुत अच्छा रहा। राजेश सोटे ने 32 रन बनाए 21 गेंदों का सामना करते हुए। नीलेश पिंजारी ने 29 बनाए, लेकिन जब नीलेश पिंजारी खेल रहे थे तब लग रहा था कि एक बार फिर वो अपने मंजिल की तरफ जाएंगे, लेकिन उसके बाद में अक्षय तावरे ने बहुत ही जबरदस्त प्रदर्शन किया और इस मुकाबले में जान डाली है। उनका बॉलिंग एनालिसिस देखिए, 2 ओवर 16 रन और 4 शिकार, और इन्होंने कहा कि रन भरने के लिए हम भी है तैयार। भापकर 007 1 by 20 runs, magnificent performance by अक्षय तावरे। Congratulations भापकर 007, दुर्योधन बापू भापकर। अब एक बार भी जाएंगे प्रेजेंटेशन बॉक्स में, जहां हमारे साथ जुड़ रही है राजेश्वरी देवी थोरवे।